किंवा कुठले नवीन कामे त्यामध्ये सुचवले पाहिजे याच्याबद्दल त्यांचा सतत गायडन्स आपल्याला लाभतो। नुकतेच मुख्यमंत्री महोदय त्यांनी 100 दिवसचा कार्यक्रम जाहीर केला होता आणि त्याच्या आधारावर त्यांनी राज्याची जवळपास सर्व संस्थांचा एक मूल्यांकनसुद्धा केला आहे, ज्यामध्ये सर्व महानगरपालिका, सर्व जिल्हाधिकारी कार्यालय, SP कार्यालय, जिल्हा परिषद, आणि त्या मूल्यांकनामध्ये मुख्यतः 2 भाग होते की या 100 दिवसाचे कार्यक्रमाची अंमलबजावणीचे जे सप्तसूत्री कार्यक्रम होते त्याच्या अनुषंगाने संबंधित संस्थेची कामकाज कशा राहिला आणि तसेच पुढील हे जे येते कालावधी आहे, पुढील वर्ष आहे, त्या दरम्यान संबंधित संस्था कुठले प्रकारचे नवीन पाऊल उचलत आहेत, नाविन्यपूर्ण योजनांवर किती भर आहे। आणि आपण सगळ्यांना विदित आहेतच की या प्रतिस्पर्धेमध्ये ठाणे महानगरपालिकेला महानगरपालिका संवर्गात प्रथम क्रमांक मिळाला होता। ठाणे महानगरपालिकेचा जे इतिहास आहे आणि त्याची परंपरा आहे ती नेहमीच लोकाभिमुख प्रशासनाची होतीच आणि यावर्षीसुद्धा माननीय उपमुख्यमंत्री महोदय त्यांचे गायडन्समध्ये आपण आपले प्रशासनाला पूर्णतः लोकाभिमुख आणि विशेषतः यावर्षी आपण 100% ई-ऑफिस या प्रणालीवर आपण शिक्षक आहे। आज आपली जे GDP आहे जवळपास 7.5% आहे आणि त्याला 14 ते 15% पर्यंत घेऊन जाणे, याच्यासाठी प्लॅनिंग करणे, त्याच्यासाठी एक सुपीक वातावरण निर्मित करणे याची महती जबाबदेही महानगरपालिकेवर आहे आणि याचा सूक्ष्म निरीक्षण नीति आयोग आणि आपले महाराष्ट्र राज्याच्या मित्र म्हणून जे संस्था आहे ती करत आहेत। त्यांचे सतत गायडन्समध्ये निश्चितरित्या ठाणे जिल्हा आणि ठाणे विशेषतः ठाणे महानगरपालिका ज्याला MMR एरियाचा ग्रोथ इंजन म्हणून आपण ओळखतो त्यामध्ये विशेष व्यवस्था करणे याच्यावर सुद्धा आपण यावर्षी भर देणार आहे। जेव्हा आपण इकॉनॉमीला चालना देण्याबद्दल चर्चा करतो तेव्हा सर्टेनली सर्वात अगोदर जे इन्व्हेस्टर्स आहेत, आपले गुंतवणूकदार आहेत, त्यांच्यासाठी आपण काय व्यवस्था क्रिएट करत आहोत, त्यांना काय सुविधा देत आहोत, त्यांच्यासाठी हा क्षेत्र कशा पद्धतीने आकर्षक आहे याच्यावर सुद्धा आपल्याला काम केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी विशेष सूत्र तयार करून ठाणे महानगरपालिका क्षेत्रात ठाणे महानगरपालिकाचे जे पेरी अर्बन क्षेत्र आहे तिथे आपण या पद्धतीची व्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न करत आहोत, ज्यामध्ये आपल्याला आधारभूत संरचना, सफिशियंट वॉटर सप्लाय, इलेक्ट्रिसिटी सप्लाय आणि सर्वात महत्त्वपूर्ण एक सुंदर वातावरण हा तयार करणे खूप क्रम प्राप्त आहे। जेव्हा आपण गुंतवणूकबद्दल चर्चा करतो तेव्हा सर्टेनली IT सेक्टर आणि लेटेस्ट जे ट्रेंड आहे ते म्हणजे डेटा सेंटर्स डेव्हलप करणे। पुन्हा नीति आयोगचे एक स्टडीप्रमाणे MMR एरियामध्ये पेरी अर्बन जे भाग आहे ठाणे महानगरपालिकेचा, नवी मुंबई महानगरपालिकेचा पेरी अर्बन भाग आणि ठाणे महानगरपालिकेचा पेरी अर्बन भाग हा डेटा सेंटरसाठी सर्वोत्तम हा एरिया आहे। मुंबई से याची कनेक्टिव्हिटी आहे, मुंबईपासून तुलनात्मकदृष्ट्या हा लांबसुद्धा आहे, पिण्याचे पाण्याची उपलब्धता आहे, वातावरण छान आहे, हवामान छान आहे, म्हणजे ही सगळी गोष्टी आपल्यासाठी पॉझिटिव्ह पॉईंट्स आहेत, जमेची बाजू आहे। आता त्याला किती योग्य पद्धतीने आपण एक्सप्लॉइट करतो हा खूप महत्त्वपूर्ण आहे। या गोष्टीचा सुद्धा भान आपण ठाणे महानगरपालिकेचा बजेट क्रिएट करताना आपण निश्चितरित्या आपण लक्षात ठेवला आहे, त्याचा भान ठेवला आहे। स्वच्छ सुंदर हरित ठाणे हे माननीय डिप्टी CM साहेबांची एक संकल्पना आहे आणि यामध्ये जे 3ही शब्द आहे स्वच्छ, सुंदर आणि हरित याच्यावर आपण 24-25 मध्ये सुद्धा खूप काम केलं आहे आणि आता 25-26चा बजेट तयार करत असताना सुद्धा आपला बजेट स्वच्छ, सुंदर, हरित असला पाहिजे। महानगरपालिकाचे प्रत्येक डिपार्टमेंटचे कामकाजातून स्वच्छता, सुंदरता आणि हरितिमा वाढवणे याच्यावर भर देऊन आपल्याला काम करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। मुबलक पाणी आणि हवेची गुणवत्ता हे 2 विशेष गोष्टी आहे। आता ज्याच्या आधारावर कुठलेही एरियाचं मूल्यांकन होतो, नॅशनल कॅपिटल रिजन जिथे मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट आलेले आहेत किंवा मुंबई भाग जिथे मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टर्स येऊ इच्छित आहेत, ही 2 गोष्टी आहे ज्याच्यावर इवन इंटरनॅशनल इन्व्हेस्टर्स त्यांचासुद्धा खूप बारीक लक्ष असतो। पाण्याची उपलब्धतेबद्दल इथल्या जे आपला लीडरशिप आहे ते खूप संवेदनशील आहेत। आपल्याकडे सध्या घडीला पुरेशा पाणी उपलब्ध आहे, मात्र यावर्षी
100 MLD पाणी आपल्याला अतिरिक्त उपलब्ध होत आहे आणि पुढच्या वर्षीसुद्धा पुन्हा 100 MLD पाणी अतिरिक्त उपलब्ध होणार आहे. हे 200 MLD पाणी जे आपल्याला अतिरिक्त उपलब्ध होत आहे ते आज आपल्याला एकूण उपलब्धतेचा जवळपास 40 ते 45% आहे. म्हणजे भविष्यगामी दृष्टिकोन ठेवून आपल्याला पाण्याची आपण उपलब्धतेची खात्री करत आहोत आणि याच्यासोबतच हवेची गुणवत्ता ही आपल्याला राष्ट्रीय पातळीवर एक चिंतेची बाब म्हणून आपल्यासमोर आलेला हा चॅलेंज. या बजेटमध्ये आपण हवेची गुणवत्ता याच्याबद्दलही आपण भाष्य केलं आहे. तसेच पर्यावरण डिपार्टमेंटमार्फत आपण बरेचसे यामध्ये इनिशिएटिव्ह आपण हाती घेत आहोत. कंटिन्युअस ॲम्बियंट एअर क्वालिटी मॉनिटरिंग स्टेशन्स ही एक संकल्पना आहे ज्याच्या आधारावर कुठल्याही सिटीचे विविध लोकेशनवर हे एअर क्वालिटी मॉनिटरिंग स्टेशन्स आपण इन्स्टॉल करतो आणि त्याच्या आधारावर त्या क्षेत्राच्या एअर क्वालिटीची सतत माहिती आपल्याला भेटते. भारत सरकारने एक ॲप तयार केला ज्याचं नाव समीर म्हणून आहे आणि त्या ॲपवर कुठलेही सिटीचे कोणते एरियाच्या रिअल टाईम बेसिसवर एअर क्वालिटी काय आहे ही सगळी माहिती आपल्याला कळते. परदेशी जे गुंतवणूकदार आहेत त्यांनासुद्धा ही माहिती या माहितीचा ॲक्सेस आहे. हा विषय दृष्टीगत ठेवून आपण ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये 50 लोकेशनवर आपण एअर क्वालिटी मॉनिटरिंग संयंत्र बसवला आहे आणि यावर्षी त्यांची संख्यामध्ये अजून आपण भरीव वाढ करणार आहे. हेतू एकच आहे की आपल्याकडे तीव्र इन्व्हेस्टमेंट होत असताना, इंडस्ट्रियल ग्रोथ होत असताना पर्यावरणाचा ह्रास नाही झाला पाहिजे आणि एखादी ॲक्टिव्हिटीमुळे मग तो सिव्हिल कन्स्ट्रक्शन असो, प्रायव्हेट बांधकाम असो, मेट्रो किंवा कोस्टल रूटसारखे मोठे आपले जे प्रकल्प आहेत ते या ॲक्टिव्हिटीजमुळे एअर क्वालिटीचा डिटेरिओरेशन नाही झाला पाहिजे आणि हे जे पॅरामीटर्स आहेत त्याचा जर आपण रिअल टाईम बेसिसवर त्याची मॉनिटरिंगच्या मेकॅनिझम आपण इस्टॅब्लिश केल्यानंतर सर्टेनली वी कॅन एन्श्योर की आपण तिथे करेक्टिव्ह मेजर्स वेळेवर घेऊ शकणार आहेत. आतापर्यंत आपण बरेचसे जे आपले लोकेशन्स आहेत प्रायव्हेट कन्स्ट्रक्शनचे, बरेचसे शासकीय कन्स्ट्रक्शनचे त्या लोकेशन्सवर सुद्धा आपण हे इन्स्ट्रुमेंट्स बसवला आहेत आणि सतत आपण त्यांची मॉनिटरिंग करत आहे. जिथे जिथे एअर क्वालिटीचे पॅरामीटर्स खालवतात तिथे आपण इमिडिएटली करेक्टिव्ह मेजर्ससुद्धा आपण हाती घेतो. बजेटमध्ये आपण जे आपला खाडी फ्रंट आहे आणि कांदळवनचा आहे त्याचे संरक्षणावर सुद्धा आपण भर दिला आहे. कांदळवन आणि खाडीचा जे आपला जे वॉटरफ्रंट आहे तो आपली फार समृद्ध सांस्कृतिक आणि पर्यावरणीय धरोहर आहे आणि या थातीच्या या धरोहरचा संरक्षण करणे आपल्यासाठी क्रमप्राप्त आहे. अन्यथा हळूहळू इथे अनधिकृत भराव टाकणे, अनधिकृत अतिक्रमण करून त्या जागेचा ताबा घेणे, तिथे अवैध धंदे सुरू करणे या प्रकारचे बरेचसे उदाहरण आपल्यासमोर आहेत. म्हणून यावर्षी कम्प्लिटली फोकस्ड अप्रोच ठेवून आपण हे जे आपले पर्यावरणीय आपल्याकडे हेरिटेज उपलब्ध आहे त्या पर्यावरणीय हेरिटेजला संरक्षित करण्यासाठी विविध पाऊल आपण उचलणार आहेत. क्वालिटी ऑफ रोड्स अँड ट्रॅफिक डिकंजेशन हा खूप महत्त्वपूर्ण विषय आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये बरेचसे आपण शॉर्ट टर्म, मीडियम टर्म आणि लाँग टर्म स्टेप्स घेत आहोत कारण या गोष्टीची जाणीव आम्ही सर्वांना आहे की महानगरपालिकाच्या या सिटीची जे लाईफलाईन किंवा स्पाईन रोड आहे ती घोडबंदर रोड आणि घोडबंदर रोडवर ट्रॅफिकची डेन्सिटी वाढल्यामुळे तिथे ट्रॅफिक डिकंजेस्ट ठेवण्यासाठी आपल्याला सतत पाऊल उचलावे लागत आहेत आणि याच्यासाठी आपण बरेच काही शॉर्ट टर्म, मीडियम टर्म, लाँग टर्म गोष्टी आपण हाती घेतला आहे. यावर्षीचे बजेटमध्ये सुद्धा खड्डेमुक्त ठाणे आणि ट्रॅफिक कंजेशन मुक्त ठाणे याच्यासाठी विविध उपाययोजनेवर आपण काम करणार आहोत. जेव्हा आपण डिकंजेशनबद्दल बोलतो तेव्हा लाँग टर्म मेजरमध्ये आपल्याला कल्पना आहेतच की दोन्ही कोस्टल रोडवर काम करणे किंवा छेडानगरपासून आनंदनगरपासून साकेतपर्यंतचा जे एलिव्हेटेड कॉरिडॉर आहे, दोन्ही आपले जे ट्विन टनल आपला घोडबंदर रोडवर ओपन होणार आहेत त्या ट्विन टनल चा जे ट्रॅफिक आहे तो घोडबंदर रोडवर येऊन ट्रॅफिक जाम करेल. म्हणून आता त्याला परत एक्सटेंड करून त्याला एक एलिव्हेटेड आपल्याला फेज उपलब्ध करून त्याला आपण कोस्टल रोडचे कनेक्ट करणे त्याचं आपण नियोजनसुद्धा आपण करत आहोत. पावसाळ्याच्या अगोदर ठाणे महानगरपालिका हद्दीचे जेवढे रस्ते आहेत, मग ते महानगरपालिकेचे रस्ते असतील किंवा
स्टेट PWDचे रस्ते आहेत, नॅशनल हायवेचे रस्ते आहेत, MSRDCचे रस्ते आहेत. या सर्व रस्त्यांचा जे खड्डामुक्तीचा अभियान तो आपण हाती घेणार आहोत. त्याचे व्यतिरिक्त हे रस्ते पावसाळ्याची कालावधीमध्ये आपल्यासाठी पूर्णतः सुरक्षित असे असले पाहिजे याची सुद्धा आपण खात्री करणार आहोत. ठाणे महानगरपालिकेने एक नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन याच्याबरोबर, नॉन प्रॉफिट संस्था याच्याबरोबर करारनामा करून महानगरपालिकाचे एकंदरीत कामकाजाला चालना देण्यासाठी आणि तसेच नागरिकांना योग्य दर्जाचा जीवनमान उपलब्ध करून देण्यासाठी 4 प्रकारचे करारनामे केले आहेत. आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे जे या कालावधीमध्ये आपल्यासाठी खूप रेलिव्हंट होऊन जातो तो आहे सिटीचा हीट मॅपिंग. हीट मॅपिंगचा अर्थ असा आहे की सिटीचे प्रत्येक पॉकेटला संपूर्ण आपला जे 128 वर्ग किलोमीटरचा सिटी आहे त्याला छोटे छोटे ग्रिड्समध्ये डिवाईड करून लोकेशन वाईज, ग्रिड वाईज तापमान कसे वाढतो, कोणता प्रभाग असा आहे जिथे तापमान सर्वात जास्त आपला उंचावतो, इथे तापमान वाढ होण्याचे कारण काय आहेत आणि तो तापमान मनुष्याला सहन होईल या लेवलपर्यंत आणण्यासाठी आपल्याला काय सुधारात्मक उपाययोजना आहे त्याचा आपण अहवाल तयार करून घेतला आहे. त्याची अंमलबजावणी आपण यावर्षीचे आपले उन्हाळ्यामध्ये निश्चितरित्या करणार आणि त्याचा परिणामसुद्धा दिसेल. त्याचाही समावेश आपण यावर्षीचे बजेटमध्ये केला आहे. आपला उन्हाळा संपला की लगेच पावसाळा आपल्याकडे येतो. साधारणतः 3500 mm पर्यंत पाणी आपल्याकडे पडतो आणि नेहमी आपल्याला त्रास असा होतो की अर्बन एरियामध्ये फ्लॅश फ्लड येतात. तीव्र नागरी विकास झाल्यामुळे, अनेक ठिकाणी अनियोजित विकास झाल्यामुळे मोठे कन्स्ट्रक्शन्स कंप्लीट झाले, मात्र बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर इन प्लेस त्याचे पॅरलली त्याच्यासे सिंक्रोनाइज करून त्या स्पीडमध्ये न आल्यामुळे फ्लॅश फ्लडचा प्रमाण खूप वाढला होता. म्हणून आपण अर्बन फ्लड मॅनेजमेंट सिस्टम हा सुद्धा स्टडी ही आपली कंप्लीट केला आहे आणि निश्चितरित्या यावर्षीच्या मॉन्सूनमध्ये आपल्याला त्याचा चांगला परिणाम दिसेल. मागच्या वर्षी आपण काही एरियामध्ये पायलट म्हणून तो आजमावला होता, परंतु यावर्षी आपण फुल फ्लेजेड अर्बन फ्लड मॅनेजमेंटचा जे आपला सिस्टम आहे तो त्याची अंमलबजावणीचा आपला मानस आहे आणि सर्टेनली त्याचा लाभ नागरिकांना मिळणार आहे आणि जान आणि माल हा सुरक्षित करण्यामध्ये महापालिका, पोलीस डिपार्टमेंट, फायर डिपार्टमेंट यांना सुद्धा यश मिळेल. याचे व्यतिरिक्त या दोन्ही स्टडीज व्यतिरिक्त आपण मी ऑलरेडी उल्लेख केला एअर क्वालिटी मॅनेजमेंट याच्याबद्दल सुद्धा आपण मोठ्या प्रमाणावर एक स्टडी आपण करून ठेवला आहे आणि पुन्हा जे 128 वर्ग किलोमीटरचा आपला सिटी आहे त्यामध्ये एअर क्वालिटी ला प्रिझर्व करणे, एअर क्वालिटी इम्प्रूव्ह करणे याच्यासाठी काय उपाययोजना करणे आवश्यक आहे ती सगळी उपाययोजना आपण आपल्या या वर्षीच्या बजेटमध्ये समावेशित केला आहे. एकंदरीत हा बजेट तयार करत असताना क्वालिटी ऑफ लाईफ आणि नागरिकांचा जे मी नेहमी म्हणतो की त्यांचा हॅपीनेस इंडेक्स कसे वाढेल याच्यावर आपण भर देण्याचा प्रयत्न केला आहे. सुरुवातीमध्ये जे मी उल्लेख केला की एक स्टडीने असा घोषित केलेला आहे की साधारणतः पुढील 4-5 वर्षात ठाणे सिटी स्वयंनिर्भर आणि स्वयंपूर्ण सिटी म्हणून डेव्हलप होणार आहे. त्याचा अर्थ काय आहे की आज मेजॉरिटी लोक राहतात ठाणेमध्ये, परंतु नोकरी आणि कामधंद्यासाठी ते मुंबईला प्रवास करतात आणि मात्र हा ट्रेंड आता चेंज होत आहे आणि पुढील 4 ते 5 वर्षात जसा मी शब्द उल्लेख केला की हा सिटी आपोआप एक स्वयंपूर्ण सिटी म्हणून डेव्हलप होणार. अर्थात इथे कमर्शियल ॲक्टिव्हिटीज, कमर्शियल रेव्हेन्यूज, इथे रोजगारचे भरपूर मोठ्या प्रमाणावर साधन आणि मुंबईकडे इथून जे लोंढा जातो लोकांचा दर दिवसचा जे प्रवास होतो त्यामध्ये निश्चितरित्या आपल्याला एक सबस्टॅन्शियल घट होताना पुढील 4-5 वर्षात दिसणार आहे. आता जेव्हा आपण हे म्हणतो की हे पुढील 4-5 वर्षात असा होईल तो हा आपोआप होत नाही, त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागतो आणि त्याच्यासाठी आपली तयारीही करावी लागते. म्हणजे लोकांचा जे प्रवास आहे तो कमी करणे, लोकांचा जे दर दिवसचा वेळ वाया जातो तो कमी करणे, याचा अर्थ असा आहे की इथे आपल्याला सुंदर पर्याय उपलब्ध करून देणे आणि किंवा सुंदर पर्याय आपोआप तयार होतील याच्यासाठी उर्वर एक वातावरण निर्मिती आवश्यक आहे. त्याच्यावर काम करण्याचा मानस महानगरपालिकेचा आहे आणि याच्या आधारावर निश्चितरित्या आपला जे क्वालिटी ऑफ लाईफ आहे तो इम्प्रूव्ह होईल. जेव्हा आपल्याला
आपला वेळ जे प्रवासात वाया जातो तो वेळ आपण स्वतःसाठी, स्वतःचे आरोग्यासाठी, स्वतःचे छंदसाठी, आपले कुटुंबासाठी जर देऊ शकलो तो क्वालिटी ऑफ लाईफमध्ये आपोआप इम्प्रूव्हमेंट येणारच आहेत। याचे व्यतिरिक्त जे बेसिक फॅसिलिटीज आहेत, स्पोर्ट्स, कला, संस्कृती याच्याशी संबंधित सुविधा, आरोग्याशी संबंधित सुविधा, ती जर लोकल लेवलवर उपलब्ध झाली तर आपोआप क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह होते। क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह झाली की हॅपीनेस इंडेक्स आपला इम्प्रूव्ह होतो। तो आपला मुख्य फोकस आहे आणि त्या फोकसवर लक्ष ठेवूनच पुन्हा आपण यावर्षीच्या बजेट याचा आपण एक तयारी केली आहे। मी थोडासा आपल्याला माहिती देतो संक्षेपमध्ये की 24-25च्या बजेट, त्याची अंमलबजावणी आणि त्यामध्ये घटवाढ काय आहे। आपल्या हातात पुस्तक पूर्ण पोहोचली आहे। तरीही 24-25मध्ये साधारणतः 5025 कोटी 1 लाख रकमचा आपण अर्थसंकल्प तयार केला होता आणि यामध्ये काही गोष्टीमध्ये आपले जे उत्पन्न आहे ते आपले अंदाजापेक्षा कमी आपल्या समोर आले आणि काही गोष्टीमध्ये विशेषतः अनुदान या हेडमध्ये आपल्याला अतिरिक्त निधी प्राप्त झाले, म्हणून बजेटमध्ये थोडासा फरक पडला दिसतोय। आणि विशेषतः पाणीपुरवठा, कर वसुली, जाहिरात, शहर विकास यामध्ये थोडा घट झाल्यामुळे इनिशियली जे आपला महसुली उत्पन्नचा अंदाज होता तो 3454 कोटी 83 लाख ऐवजी वास्तविक जे आपल्याला उत्पन्न प्राप्त होताना दिसते ते 3220 कोटी 42 लाख आहे आणि तसा आपण सुधार यामध्ये केलेला आहे। अनुदानमध्ये आपण इनिशियली जवळपास 284 कोटीचा अनुदान याचा अंदाज केला होता, मात्र डिसेंबर 24 अखेर आपल्याला साधारणतः 914 कोटी 35 लाख रुपयाचे अनुदान प्राप्त झालेलं आहे आणि म्हणून आपण अनुदानमध्ये होणारी जे उत्पन्न आहे त्यामध्ये सुद्धा आपण सुधार यामध्ये प्रस्तावित केलेला आहे। अमृत योजना मध्ये आपल्याला 2 कोटी, अमृत 2 मध्ये आपल्याला 20 कोटीचा कर्ज आपण अपेक्षित धरला होता, परंतु यावर्षी तो कर्ज आपण घेत नाही। मार्च एंडपर्यंत त्याची आपल्याला आवश्यकता नाही आहे, पुढील वित्त वर्षमध्ये आवश्यकते अनुरूप आपण तो कर्ज घेऊ। त्याच्या आधारावर छोटे मोठे आपण यामध्ये चेंजेस केले। खर्च बाजूमध्ये सुद्धा 24-25मध्ये आपण महसुली खर्च 3354 कोटी 66 लाख प्रस्तावित केला होता, तो सुधारित अंदाजपत्रकमध्ये थोडासा त्यामध्ये घट झाली आहे आणि आता तो 3034 कोटी 77 लाख असा अपेक्षित आहे। भांडवली खर्च मागच्या वर्षी जे आपण नियोजित केला होता तो 1679 कोटी होता, त्याचे अगेन्स्ट यावर्षी आपल्याला अतिरिक्त निधी प्राप्त झाल्यामुळे जे भांडवली खर्च आहे तो 2067 कोटी आपण असा सुधारित केलेला आहे। आता 25-26चे बजेटचे वैशिष्ट्य काय असणार आहे किंवा उद्दिष्ट काय असणार आहे, त्याची थोडासा माहिती देतो की यावर्षी सुद्धा आपण जे टॅक्सेशनच्या स्लॅब आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे करवाढ प्रस्तावित करत नाही, मात्र करवाढ प्रस्तावित करत नसताना दर्जेदार जर सेवा उपलब्ध करून द्यायची असेल मग त्याच्यासाठी काय करता येईल, मग त्याच्यासाठी बरेचसे पाऊल आपण यावर्षी उचलत आहेत आणि हा बजेट जे आहे ते जे आपण नाविन्यपूर्ण स्टेप्स घेणार आहे त्याच्यामुळे निश्चितरित्या आपली उत्पन्नामध्ये वाढ होईल, टॅक्स स्लॅब मध्ये वाढ न करता सुद्धा, आणि आपण त्याचे व्यतिरिक्त प्रशासकीय काटकसर त्याच्यावर सुद्धा आपण भर देणार आहे। महसुली उत्पन्नची वाढीसाठी प्रयत्न म्हणजे महसुली उत्पन्नाची आपल्याला वसुलीमध्ये वाढ आपल्याला करावी लागेल मुख्यतः, कारण जेव्हा आपण महसुली उत्पन्न रेट चेंज करत नाही तोपर्यंत एकच पर्याय आपल्याकडे शिल्लक राहतो की आपल्या टॅक्स कलेक्शन एफिशियन्सी त्याच्यावर भर देणे, त्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञान, आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याचा वापर करून टॅक्स कलेक्शन एफिशियन्सी वाढवल्याशिवाय आपण उत्पन्न वाढी करू शकत नाही। खर्चामध्ये वित्तीय शिस्त हा निश्चितरित्या आपला एक फोकस राहणार आहे। पोषक आणि शाश्वत पर्यावरणाकरिता उपाययोजना, मी आधी थोडासा याच्याबद्दल भाष्य केला, परंतु हा आमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण हा विषय आहे आणि याचा दूरगामी परिणाम निश्चितरित्या ठाण्याच्या एकंदरीत वातावरणावर पडणार आहे। गतिमान वाहतूकसाठी पायाभूत सुविधांवर आपण यावर्षी काम करणार आहे। महापालिकांची शाळांची परिस्थिती अशी असली पाहिजे की खाजगी शाळांमध्ये ॲडमिशन घेण्याऐवजी लोकांनी प्रेफर केला पाहिजे की आम्हाला महापालिकेची शाळेमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे। तो हेतू दृष्टीगत ठेवून आपण काही तज्ञ खाजगी संस्थांबरोबर करारनामा करून महापालिकांच्या शाळांच्या कायापालट अभियान यावर्षी हाती घेण्याचा आपला मानस आहे आणि त्याच्यामुळे जे शैक्षणिक गुणवत्ता आहे त्यावर निश्चितरित्या सकारात्मक परिणाम आपल्याला दिसणार आहे।
महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगजन यांच्यासाठी कल्याणकारी योजनांवर आपण भर देणार आहे. ठाणे महानगरपालिका अशी विशेष महानगरपालिका आहे, राज्याची काही क्वचित महानगरपालिकांमध्ये ज्याचा समावेश आहे, जे सुमोटो स्वयंस्फूर्त भावनेचे ज्यांनी दिव्यांगजनांचे कल्याणासाठी बरेच काही योजनांची आखणी इथे ऑलरेडी केलेली आहे. त्या योजनांना पुढे घेऊन जाणे, त्या योजनांचा जे लाभ आहे ते खरे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणे आणि त्या योजनांना आधुनिक गरजांच्या जे मागणी आहे तो लक्षात घेऊन त्या योजनांमध्ये काही ट्विकिंग करणे, काही छोटे मोठे चेंजेस करून आणि त्याचा लाभ लोकांपर्यंत पोहोचवण्यावर यावर्षी आपण भर देणार आहे. मी ऑलरेडी उल्लेख केला की यावर्षी आपण कम्प्लिटली ऑफिसवर शिफ्ट होणार आहे. नॅचरली त्याच्यामुळे प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता येणार आहे, तसेच कार्यक्षमताही वाढणार आहे आणि तो टार्गेट आपण यावर्षी अचीव करू. कामाचा दर्जा उत्तम ठेवणे, पशुगणना, वृक्षगणना, वृक्ष संवर्धन पुन्हा यावर्षी आपला याच्यावर भर राहणार आहे. मागच्या वर्षी आपण मुख्यमंत्री हरित ठाणे अभियान याच्या अंतर्गत जवळपास 1,24,000 झाडांचा आरोपण केला आहे. सिटी एरियामध्ये मोठ्या प्रमाणावर जागेचा अभाव आहे, असं असतानासुद्धा आपण जिथे शक्य आहे तिथे वृक्षारोपणावर भर देतो आणि त्याचे व्यतिरिक्त संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटची परवानगीने आपण वृक्षारोपणावर भर देतो. यावर्षी जे उत्पन्नाचे प्रमुख सोर्स आहेत त्यामध्ये मालमत्ता कर नॅचरली आपला जे फर्स्ट पॉईंट आहे. 24-25चा जर उल्लेख केला तर त्या आपण मागच्या वर्षी 819 कोटी हा आपण तिथे आपल्याला महसूल त्या हेडतून मिळेल असा अपेक्षित केला होता. मात्र डिसेंबर अखेरपर्यंत 512 कोटी आपण वसूल करू शकलो आणि आता आपण जे अंदाज घेत आहे तो जवळपास 776 कोटीपर्यंत आपण 31 मार्चपर्यंत पोहोचणार आहेत. करवसुलीमध्ये यावर्षी आपण पूर्ण सिटीला आपला जे भर आहे तो अंडर असेस्ड आणि अनअसेस्ड प्रॉपर्टीज त्यांना ओळखणे आणि त्यांच्याकडून जे देय आपला प्रॉपर्टी टॅक्स आहे तो प्रायोरिटीवर भरून घेणे हा राहणार आहे. याच्यासाठी आपण जे एक सिस्टम आहे ज्यामध्ये की जेवढी टॅक्स कलेक्शनमध्ये वाढ होणार आहे त्याचा काही पर्सेंटेज खाजगी एजन्सीला देऊन, अर्थात एनहान्समेंटच्या एक पर्सेंटेज शेअरचे बेसिसवर आपण एक तज्ज्ञ एजन्सी हायर केली आहे, ज्याचं कामकाज आता आपण नुकतेच सुरू करतो आणि या वित्त वर्षमध्ये आपला जे एक्झिस्टिंग टॅक्स स्लॅब आहे त्याला हात न लावतासुद्धा अनअसेस्ड आणि अंडर असेस्ड प्रॉपर्टीज त्यांच्यावर फोकस करून भरीव वाढ होणार आहे असा मला विश्वास आहे. प्रॉपर्टी टॅक्स भरण्याची जी सुविधा आहे ती लोकांसाठी खूप सोपी असली पाहिजे. त्याच्यासाठी त्यांना महानगरपालिका किंवा इतर कुठलेही कार्यालयामध्ये येण्याची आवश्यकता नाही पडली पाहिजे आणि ही सुगम व्यवस्था, सोपी व्यवस्था उभी करणे हा सुद्धा आमच्यासाठी क्रमप्राप्त होतात. म्हणून त्याच्या अनुषंगाने आपण व्हॉट्सॲप चॅटबोट तयार केला आहे जे आम्ही आता इमिडिएटली आता लॉन्च करणार आहे आणि व्हॉट्सॲपचे नंबरवरून जे विविध पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत त्यामध्ये आपल्याला आपली प्रॉपर्टीचा टॅक्स किती होतो, प्रॉपर्टी टॅक्स भरण्याच्या रिसीट कुठे आहे, त्याची डिमांड कुठे आहे आणि एवढाच नव्हे तर ऑनलाईन पद्धतीने भरण्याची फॅसिलिटीसुद्धा आपण उपलब्ध करून देत आहोत. यावर्षीसुद्धा आपण मागच्या वर्षीसारखा जे लोक ॲडव्हान्स टॅक्स भरतील त्यांच्यासाठी आपण काही सवलत घोषित करत आहोत. त्याची माहितीसुद्धा पुस्तकमध्ये आम्ही आपल्याला दिली आहे. 25-26मध्ये आपण मालमत्ता कर जे फीस आहे तो 841,58 लाख एवढा उत्पन्न आपण अपेक्षित केला आहे आणि मला ठाम विश्वास आहे की सुरुवातीपासूनच योग्य नियोजन करून व्यवस्थित प्लॅनिंग करून आपण हा जे 841 कोटी आहे याच्यापेक्षा जास्त प्रॉपर्टी टॅक्स यावर्षी वसूल करणार आहे. जे सेकंड आपला मेजर कॉम्पोनंट असतो ते म्हणजे विकास आणि तत्सम शुल्क. मागच्या वर्षी या विकास आणि तत्सम शुल्कमध्ये प्रॉपर्टी जे वसुली आहे ते अंदाजपेक्षा कमी राहिली आहे. त्याचे विविध कारण आहे. म्हणजे त्यापैकी एक जे मोठा कारण आहे तो म्हणजे वेळेवर एन्व्हायरमेंट क्लिअरन्स बरेचसे मोठे प्रकल्पांना न भेटणे. एन्व्हायरमेंट क्लिअरन्सची जी प्रक्रिया आहे त्यामध्ये बरेचसे कंप्लायन्सेस असल्यामुळे त्यामध्ये वेळ लागते.
आणि त्याच्यामुळे आपल्याला आपला डेव्हलपमेंट शुल्क वसूल करण्यामध्ये थोडीशी कमतरता दिसते यावर्षी. मागच्या वर्षी आपण 750 कोटीचा अंदाज घेतला होता, परंतु आता शेवटचा जे अंदाज दिसते ते जवळपास 582 कोटीचा. यामध्ये थोडीशी घटवाढ होऊ शकते 31 मार्चपर्यंत, कारण हे थोडेसे फ्लेक्सिबल फिगर्स असतात. आणि याचे व्यतिरिक्त गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने अर्बन ट्रान्सपोर्ट फंड हा तयार केला, ज्यामध्ये मेट्रो सेसमध्ये जे आपण टॅक्स वसूल करतो तो थेट अर्बन ट्रान्सपोर्ट फंडकडे जातो. त्यामध्ये सुद्धा आपण 57 कोटी तिथे वर केला. यावर्षी विकास शुल्कापोटी आपण साधारणतः 650 कोटी 80 लाख रुपये या नियोजन केलं आहे. मात्र अंदाज असा आहे की एन्व्हायरमेंट क्लिअरन्स कमिटी आता नुकतेच अस्तित्वात आलेली आहे आणि जे जुने प्रस्ताव प्रलंबित आहेत त्यांनासुद्धा आता गती मिळेल. आणि याच्या आधारावर पुन्हा मला ठाम विश्वास आहे की हा 650 कोटीचा अंदाज आपण निश्चितरित्या अचीव करणार, किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला उत्पन्न मिळेल. स्थानिक संस्था कर हा आपल्याला शासनाकडून प्राप्त होते. मागच्या वर्षी 1142 कोटीच्या दरम्यानचा अंदाज होता, त्याचे अगेन्स्ट आपण 1350 कोटी म्हणजे तो प्लस आपला स्टॅम्प ड्युटी अधिभार प्लस मागील वसुली हे सगळं धरून आपण 1350 कोटीचा अंदाज जाहीर केला होता. यावर्षी सुद्धा आपण 25-26 मध्ये जे वस्तू आणि सेवा कर अनुदानपोटी 1233 कोटी, मुद्रांक शुल्कच्या 200 कोटी आणि परत मागील वसुली 8 कोटी असे 1441. सो 1350 लास्ट इयर होता, यावर्षी आपण 1441 असा नियोजन करत आहोत. लास्ट इयर सुद्धा आपल्याला यामध्ये पूर्ण अनुदान प्राप्त झाला होता, यावर्षी सुद्धा प्राप्त होईल. पाणी पुरवठ्याचा आकार, पाणी पुरवठ्याची वसुली निश्चितरित्या आपल्यासाठी एक चॅलेंज आहे आणि यामध्ये अपेक्षित तसा वसुली होताना दिसत नाही. यावर्षी सुरुवातीपासूनच पाणी पुरवठ्याची वसुलीची रणनीती तयार करणे, पाणीपट्टीची वसुली, प्रॉपर्टी टॅक्सची वसुली याला इंटिग्रेट करता येईल या पर्यायावर सुद्धा आपण विचार करत आहोत, काम करत आहोत. आणि प्रॉपर्टी टॅक्स बरोबरच पाणीपट्टीची वसुली याच्यासाठी सक्षम यंत्रणा कार्यरत करून आणि एप्रिल महिन्यापासूनच म्हणजे वित्तवर्षी सुरुवातपासूनच आपण त्याच्यावर फोकस करण्याचा नियोजन केलं आहे. 25-26 मध्ये आपण 250 कोटीची उत्पन्न याच्यातून गृहीत धरला आहे. अग्निशमन विभाग आपल्याला सतत सेवा देणारा विभाग आहे आणि अग्निशमन विभाग मुख्यतः जीवन रक्षक विभाग आहे. लास्ट इयर जे मूल अंदाज होता त्यामध्ये 100 कोटी अपेक्षित होता आणि डिसेंबर 24 अखेर 56 कोटी आपण उत्पन्न प्राप्त केलं आहे. 25-26 मध्ये आपण 127 कोटी रुपये असा अपेक्षित ठेवतो. स्थावर मालमत्ता विभाग पुन्हा आपला एक असा डिपार्टमेंट आहे ज्याच्याकडे जे उपलब्ध मिळकत आहे ते तिथे मॉनिटायझेशनचा प्रचंड असा स्कोप आहे. लगेच जरी त्याचा मॉनिटायझेशन आपण करायला जरी निघालो नाही तरीसुद्धा त्याचा एक असेसमेंट आणि व्हॅल्युएशन करून जर आपण ठेवलो तर महानगरपालिकेची जे वित्तीय क्रेडिट आहे, क्रेडिट रेटिंग आहे, म्हणजे वित्तीय क्रेडिट रेटिंग आहे, त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर इम्प्रूव्हमेंट होतो आणि राष्ट्रीय पातळीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर जे वित्तीय संस्था आहेत त्यांच्याकडून आपल्याला कर्ज किंवा अनुदान भेटायला आपल्याला मदत मिळते. स्थावर मालमत्ता कडून आपल्याला 25-26 मध्ये 15 कोटीची उत्पन्न आपण अपेक्षित केला. त्याच पद्धतीने जाहिरात फी लास्ट इयर 24 कोटीचे आपण नियोजन केला होता, यावर्षी 22 कोटीचा अंदाज आहे. अनुदानमध्ये लास्ट इयर आपल्याला 914 कोटी आपल्याला अनुदान प्राप्त झाले होते आणि मुख्यतः यामध्ये बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर सुविधा याच्यासाठी, उद्यानसाठी आणि तसेच सार्वजनिक शौचालय यांच्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणावर अनुदान प्राप्त झालेले होते. 25-26 मध्ये सुद्धा आपण अपेक्षित असा करत आहेत की 612 कोटी 59 लाख अनुदान आपल्याला मिळणार आहे आणि यामध्ये पायाभूत सुविधांतर्गत 300 कोटीचा अनुदान, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय नूतनीकरण याच्यासाठी विशेष अनुदान, एकात्मिक स्मशानभूमी नूतनीकरण अनुदान, सार्वजनिक शौचालय यांचं बांधकाम आणि नूतनीकरण याच्यासाठी पुन्हा विशेष अनुदान. 15व्या वित्त आयोगातून काही निधी आपण अपेक्षित करत आहोत. MMRDA कडून आपल्याकडे बरेच काही कामे आपण हाती घेत आहोत आणि याचे व्यतिरिक्त राज्य सरोवर संवर्धन प्रकल्प आपल्याकडे आहे, अमृत योजना आपल्याकडे आहे आणि महानगरपालिका क्षेत्रात जे नागरी सेवा याच्यासाठी शासनाकडून अनुदान भेटते. सो वेगवेगळी राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरीय जे आपले योजना आहेत त्याच्याकडून भरीव अनुदान यावर्षी आपण
अपेक्षित ठेवत आहोत. म्युनिसिपल बॉन्ड महापालिकेवर साधारणतः 66 कोटीचा कर्ज शिल्लक आहे. केंद्र शासनाची जी अमृत योजना असते त्यामध्ये पाणी पुरवठा आणि एकात्मिक तलाव संवर्धन याच्यासाठी आपल्याला 555 कोटीचा DPR मंजूर झालेला आहे आणि यामध्ये केंद्र शासनाचा हिस्सा 25% असतो, राज्य शासनाचा 25% आणि महापालिकेचा 50%. महापालिकेचा जो हिस्सा आहे तो म्युनिसिपल बॉन्ड किंवा कर्ज किंवा महापालिका आपल्या स्वनिधीतून सुद्धा देऊ शकते. युजली त्यामध्ये आपण कर्ज याला प्रेफर करतो आणि त्याच्या अनुषंगाने यावर्षीसुद्धा महापालिकेला अमृत योजनेअंतर्गत शासनाकडून अनुदान अपेक्षित आहे आणि त्याचे अनुरूप जे मॅचिंग ग्रांट आहे त्याची व्यवस्था आपल्याकडून करण्यात येईल. या पद्धतीने बघितला तर 24-25च्या 5025 कोटीचा जे मूळ अंदाज आहे तो सुधारित करून आपण आरंभीच्या जे शिल्लक आहे 6550 कोटी आणि सन 25-26चा जे आरंभी शिल्लकेचा मूळ अंदाजपत्रक 5654 कोटी जमा बाजूस आपण अपेक्षित केला आहे. खर्च बद्दल जर बघायचं असेल तर पान क्रमांक 8 आणि 9 वर एक डिटेल तपशील आपण दिला आहे की मागच्या वर्षी कोणते विशेष कामे महानगरपालिका भागात झाले आहेत. त्यामध्ये बरेचसे गोष्टी आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर, आर्ट, कल्चर आणि स्पोर्ट्स त्याच्याशी संबंधित आहे. हॉस्पिटल सुविधांचा विकास करणे, मॅटर्निटी होम्सचा विकास करणे त्याच्यावर आपण मोठ्या प्रमाणावर काम केलं आहे. याच्या व्यतिरिक्त स्ट्रीट लाईट्सचा आपल्याला नूतनीकरण, स्ट्रीट लाईट्सला एनर्जी एफिशियंट करणे त्याच्यावर आपण काम केलं आहे. आपल्याकडे आपली महानगरपालिका याचा समावेश फार क्वचित महानगरपालिकांमध्ये आहे ज्यांच्याकडे अजूनही डोंगराळ भाग आहेत आणि आदिवासी भागसुद्धा आहेत. तिथे फोकस करून सोलर पथदिवे आपण लास्ट इयर बसवला आहे. लोकांचं मानसिक आरोग्यसुद्धा शारीरिक आरोग्य व्यतिरिक्त मानसिक आरोग्यसुद्धा चांगलं असलं पाहिजे. याच्यासाठी ध्यानधारणा केंद्र, लायब्ररीज, हँगिंग गार्डन्स, वॉकिंग ट्रॅक्स हे तयार करण्यावर आपण भर दिला आहे. याचे व्यतिरिक्त जिम्नॅस्टिक सेंटर, स्विमिंग सेंटर, मोठ्या प्रमाणावर आपले ESRs ते काम आपण कंप्लीट केलं आहे. नागला बंदरमध्ये आपण वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट यामध्ये आपण फर्स्ट फेजचा उद्घाटनही करून ठेवला आहे आणि सेकंड फेजचा आता काम आपण हाती घेतला आहे. याचे व्यतिरिक्त घाट, बुर्ज, उपवन तलाव किंवा इतर जे आपले साधारणतः 37 आपल्याकडे तलाव आहे त्यामध्ये मासुंदापासून उपवनपर्यंत बरेचसे तलावांमध्ये आपण खूप उत्कृष्ट कामगिरी यावर्षी हाती घेतला आहे. लास्ट इयर सारखाच आपण यावर्षीसुद्धा नागरिकांचा समावेश आपले बजेटची प्रोसेसमध्ये घेण्याचा प्रयत्न केला आणि माझं नजरेतून ठाणे या उपक्रमासह नागरिकांकडून आपण ईमेल आणि प्रत्यक्ष सूचना, त्या प्रत्यक्ष भेटून सूचनेअंतर्गत त्यांचे जे काही उपसुझाव होते त्याचा यामध्ये समावेश करण्याचा प्रयत्न केला आहे. स्वच्छता हा विषय एक असा असतो ज्याच्या आधारावर कुठली महानगरपालिकाचे एकंदरीत कामकाजाचे मूल्यांकन होतो. म्हणजे इतर प्रत्येक डिपार्टमेंटने कितीही उत्कृष्ट काम केला, जर सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट डिपार्टमेंट चुकला तर महानगरपालिकाची एकंदरीत जे छवी आहे त्याच्यावर क्वेश्चन मार्क लागतो. म्हणून आमची जे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटची जे टीम आहे ते खूप मेहनतीने ते काम करत आहेत आणि सर्वसाधारणपणे आपण इंडिपेंडंट ओपिनियन जर घेतला तर कोणीही आपल्याला हा कॉन्फिडेंटली सांगू शकते की कामांची गुणवत्ता, स्वच्छतेची परिस्थितीमध्ये निश्चितरित्या खूप सुंदर सकारात्मक सुधार झालेला आहे. मी हा पूर्णतः एक्सेप्ट करतो की या कामामध्ये सुधारची अजून प्रचंड स्कोप आहे, प्रचंड गुंजाईश आहे, प्रचंड त्यामध्ये आपल्याला संधी उपलब्ध आहे आणि ज्या लेवलचे ठाणेचं आपण स्वप्न पाहत आहेत, त्या लेवलचे ठाणेपर्यंत जाण्यासाठी निश्चितरित्या या विभागाला खूप जोमाने काम करण्याची आवश्यकता आहे. म्हणून यावर्षी आपण बरेच काही नवीन नियोजन या डिपार्टमेंटमध्ये करत आहोत आणि त्यामध्ये सेग्रिगेशन ॲट सोर्स पासून आपला प्रायमरी कलेक्शन, ट्रान्सपोर्टेशन याला आधुनिक स्वरूप देणे, प्रायमरी कलेक्शन आणि ट्रान्सपोर्टेशन नंतर सॉलिड वेस्ट जे आपला आहे त्याची प्री प्रोसेसिंग करून आणि मग तिथे वेट वेस्ट आणि ड्राय वेस्ट हा वेगवेगळा करणे. ड्राय वेस्ट आणि वेट वेस्टची जे आपल्याकडे प्रोसेसिंगची फॅसिलिटी आहे दुर्दैवाने ते पूर्ण क्षमताने आजपर्यंत कार्यरत होऊ शकली नाही. यावर्षी आपण असा नियोजन करत आहेत की अत्यंत अल्प
इन्व्हेस्टमेंट करून किंवा आपल्याकडून एकही पैसे न लावता हे विशेषतः आपला जे वेट वेस्ट आहे त्याचं प्रोसेसिंग करणे, हा उपक्रम हाती घेणे, किंबहुना वेट वेस्टची प्रोसेसिंगतून आपल्याला काही रेव्हेन्यू मिळाला पाहिजे, काही रॉयल्टी मिळाली पाहिजे. आपण या मॉडेलवर सुद्धा काम करत आहोत आणि यामध्ये जे आमचं डिस्कशन आहे, आमची प्लॅनिंग आहे, ते जवळपास शेवटचे टप्पेपर्यंत पोहोचली आहे. त्याच्या आधारावर आपण यावर्षी काम करणार आहोत. शून्य कचरा मोहीम आपण यावर्षी हाती घेत आहोत, ज्यामध्ये की संपूर्णतः आपल्याला माहिती आहेतच की आतकोली म्हणून आपल्याकडे जागा उपलब्ध आहे आणि तिथे मागील 4-5 महिन्यापासून आपण बेसिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरत होतो. तिथे आपला सायंटिफिक लँडफिल साईट तयार करणे, त्याचे व्यतिरिक्त तिथेच आपल्याला इंटरनल रस्ते, पाण्याची उपलब्धता, एवढंच नव्हे तर तिथे कचऱ्याचा प्रोसेस केल्यानंतर कुठल्याही प्रकारची दुर्गंध त्या परिसरातून बाहेर नाही पडली पाहिजे, ही व्यवस्थासुद्धा आपण तिथे उभी करत आहोत. आणि याच्यासोबतच आतकोलीला आपण प्री प्रोसेसिंग प्लांट, त्याच्यासुद्धा जी निविदा आहे ते आता खूप पुढे गेलेली आहे. सार्वजनिक रस्त्यांची साफसफाई, मग ते मॅन्युअल पद्धतीने असो, मेकॅनिकल पद्धतीने असो, त्याची एफिशियन्सी वाढवणे, साफसफाई करत असताना धूर नाही उडाली पाहिजे, त्याच्यासाठी तिथे सक्शन मशिनरी याचा वापर करणे, पाण्याचा छिडकाव करणे, हा सुद्धा खूप आवश्यक आहे. त्याच्यावर सुद्धा आपण भर देत आहोत. डीप क्लिनिंग ड्राईव्ह ठाणेमध्ये खूप गाजला हा विषय आहे आणि यामध्ये नागरिकांचा आणि पत्रकार बांधवांचा आम्हाला खूप उत्स्फूर्त प्रतिसाद भेटतो. हा जे अभियान आपल्याकडे चालू आहे ते आता त्याला आपण अजून सातत्य देणार आहे आणि दर आठवड्याला डीप क्लिनिंग ड्राईव्ह घेऊन, ज्यामध्ये नागरिकांव्यतिरिक्त जे विविध शासकीय कार्यालय आहे, इंडियन एअरफोर्स, नेव्ही, भारतीय रेल, आपले शाळा महाविद्यालय, त्यांचासुद्धा आपण यामध्ये समावेश याची खात्री आपण करत आहोत. शेवटी जे क्लिनिंग ड्राईव्ह आहे हा सर्वांसाठी आहे आणि यामध्ये सर्वांचा सहभाग लाभलाच पाहिजे. यामध्ये सुद्धा सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटच्या आमच्या डिपार्टमेंट खूप मेहनत घेत आहे आणि प्रत्येक डीप क्लिनिंग ड्राईव्हमध्ये ते नवीन प्रकारचे लोकांना, NGOजना, नवीन यंत्रणांना, जे स्वच्छतेबद्दल आस्था आणि प्रेम ठेवणारे ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांना ते इन्व्हाइट करतात आणि नूतन प्रयोग करून आपण पुढे जातो. पाळीव प्राण्यांच्या विषा न उचलणारे जे लोक आहेत, ज्यांच्याकडे पेट आहेत आणि पेट्सला घेऊन ते जे सार्वजनिक रस्ते आहेत ते घाण होतात, त्यांच्याबद्दल सुद्धा व्यवस्था आणि तसा न करणारे लोकांविरुद्ध दंडात्मक कारवाईसुद्धा आपण प्रस्तावित केला आहे. जे आपले सार्वजनिक शौचालय आहेत ते वापरयोग्य असले पाहिजे. रस्त्यामध्ये जाताना कुठेही गाडी थांबवून आणि हे शौचालय हे वापरण्यासाठी जे आपले शुद्ध नागरिक आहेत त्यांना प्रेरणा मिळाली पाहिजे किंवा त्यांना असं वाटलं पाहिजे की मी हा शौचालय वापरू शकतो, ही व्यवस्था करणे. याच्यासाठी याचे स्वच्छतेचा जे सिस्टम आहे तो आउटसोर्स करणे, तो तर आपण करतच आहोत. याचे व्यतिरिक्त प्रत्येक शौचालयामध्ये आपण QR कोड बेस्ड आपण फीडबॅक मेकॅनिझमसुद्धा तयार करत आहोत, ज्याच्या आधारावर शौचालय वापर केल्यानंतर तिथली परिस्थिती, तिथली स्वच्छता, तिथे सुपरवायझर आहे किंवा नाही, तिथे स्वच्छता आहे किंवा नाही, याच्याबद्दल आपण आपला अभिप्राय नोंदवू शकतात. याच्या व्यतिरिक्त आपण लाईट गेज मिनी कंटेनर शौचालय वेगवेगळे लोकेशन्सवर, विशेषतः रिमोट लोकेशन्सवर जिथे आवश्यकता असेल तिथे आपण उभा करणे याची तयारी करत आहोत. शौचालय नूतनीकरण पुनर्बांधणी याच्यासाठी सुद्धा यावर्षी आपण प्लॅनिंग कंप्लीट केलेला आहे. आणि याच्या व्यतिरिक्त आपण सार्वजनिक शौचालय यांचा जे ओव्हरऑल क्लिनिंग आहे त्याच्यासाठी कॉम्प्रिहेन्सिव्ह आपण निविदा अंतिम करण्यात आली आहे आणि त्याचासुद्धा आपल्याला निश्चितरित्या चांगला परिणाम निकट भविष्यामध्ये दिसणार आहे. दुसरा जे महत्त्वपूर्ण डिपार्टमेंट आहे ज्याच्या आधारावर महानगरपालिकेचं मूल्यांकन होतं तो म्हणजे PWD अर्थात रस्ता कोणाचाही असो, महानगरपालिका क्षेत्रातून जाणारा नॅशनल हायवेचा रस्ता असू शकतो, स्टेट PWDचा रस्ता असू शकतो, MSRDCचा रस्ता असू शकतो, परंतु नागरिकांना हा विभेद समजत नाही, त्यांच्या लक्षात येत नाही आणि अपेक्षितसुद्धा नाही आहे. महानगरपालिका क्षेत्रातून जाणारा प्रत्येक रस्ता महानगरपालिकेचाच दायित्व आहे असा गृहीत धरून यावर्षी आपण नियोजन करत आहोत आणि यावर्षी आपला हेतू हाच राहणार आहे की रस्ता कोणाचेही मालकीचा असो, एकतर त्यांच्याशी समन्वय करून, अन्यथा आपल्याकडून बजेट देऊन आपल्याला हे रस्ते सुस्थित
सुंदर आणि खड्डेमुक्त ठेवायचे आहे. त्याच्यासाठी आपण डिटेल प्लॅनिंग यामध्ये करत आहोत. स्वच्छ आणि सुंदर तलावांचं शहर म्हणून आपली ख्याती ऑलरेडी आहे. याच्या अंतर्गत एकात्मिक तलाव संवर्धन आणि सुशोभीकरण ही योजना आहे आणि याच्या अनुषंगाने परत आपण बरेच काही गोष्टी मी आधी आपल्याला ऑलरेडी सांगितलाच आहे. आपले जे 37 तलाव आहे ते प्रत्येक तलाव आपल्यासाठी एक फार मोठी सांस्कृतिक एक विरासत आहे, पर्यावरणीय विरासत आहे. त्याचं संरक्षण करणे, वॉटर बॉडी रिज्युव्हिनेशन याच्यावर काम करणे, त्याचासुद्धा आपण एक ब्लूप्रिंट तयार करून ठेवला आहे. आणि पर्यावरण विभागसुद्धा खूप दक्षतेने, मग तो कांदळवनाचं संरक्षण असो, खाडी फ्रंटच्या डेव्हलपमेंट असो, संरक्षण असो, किंवा आपले तलाव त्यांचं संरक्षण असो, त्याच्यावर काम करत आहे. महिला, ज्येष्ठ आणि दिव्यांग हे आपल्यासाठी केंद्रबिंदू म्हणून आहेत आणि त्यांच्याबद्दल अनेक आपल्याकडे सुंदर योजना चालू आहे. त्यांच्याबद्दल अनेक काही गोष्टी अशी आहे जे पूर्णतः नाविन्यपूर्ण आहे आणि अजून ते इतर अनेक महानगरपालिकांमध्ये तशी योजना दिसत नाही. तशी योजनांचा समावेश ज्येष्ठांसाठी, महिलांसाठी आणि दिव्यांगांसाठी आपल्या महानगरपालिकेमध्ये आहे आणि त्याच्यावर यावर्षीसुद्धा आपण भर देणार आहोत. ठाणे महानगरपालिकेचे जे शाळांमध्ये गर्ल स्टुडंट्स आहेत, मुली आहेत, त्यांना स्वसंरक्षणासाठी कराटेचं प्रशिक्षण देण्यापासून किशोरवयीन जे मुली आहेत त्यांना त्यांचा जे फिजिकल आरोग्य आहे त्याच्याबद्दल जागृती करणे, कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्याबद्दल त्यांना माहिती उपलब्ध करून देणे, त्यांच्यासाठी विशेष डेडिकेटेड समुपदेशन केंद्र चालू करणे, याच्यावर सुद्धा आपण यावर्षी आपण प्रोव्हिजन केलं आहे. महिलांसाठी डेडिकेटेड शौचालय ही व्यवस्था खूप आवश्यक आहे. विशेषतः मार्केट एरिया, उद्यान यामध्ये त्यांच्यासाठी नीट अँड क्लीन आणि कम्प्लिटली डेडिकेटेड हा टॉयलेट असला पाहिजे. त्याच्यावर आपण यावर्षी प्रोव्हिजन केलं आहे. महिला बाल कल्याणकारी कार्यक्रमांतर्गत जे विविध आपले इतर योजना आहे, जसे कचरा वेचक महिलांच्या मुलांसाठी शैक्षणिक अर्थसहाय्य करणे, त्याच्यासाठी प्रोव्हिजन आहे. विधवा घटस्फोटित महिलांसाठी अर्थसहाय्य, महिला जे खेळाडू आहेत त्यांना शिष्यवृत्ती, कोणत्याही कारणामुळे पतीचे किंवा कर्ता पुरुषचे निधन झाल्यानंतर जे एकटी राहिलेले महिला आहेत त्यांच्यासाठी, त्यांच्या पुनर्वसनासाठी योजना, दुर्धर आजारग्रस्त असलेले जे महिला HIV ग्रस्त, कॅन्सरग्रस्त, त्यांना उदरनिर्वाहासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देणे, गर्ल चाइल्डच्या बर्थ याला सेलिब्रेट करण्यासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे, पहिल्या मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया जर केली तर त्याच्यासाठी अर्थसहाय्य करणे. आणि ठाणे महानगरपालिकेच्या स्थापनेवर जे सफाई कर्मचारी आणि कंत्राटी आपले कर्मचारी आहेत त्यांचे मुलींना पहिली ते 10वी पर्यंत च्या शिक्षण देण्यासाठी अर्थसहाय्य देणे, याच्यासाठी सुद्धा आपण साधारणतः 20 कोटी रुपयाचा प्रोव्हिजन यावर्षी केला आहे. ज्येष्ठ नागरिक त्यांच्याबद्दल आपला एक ऋण आहे तो परतफेड करणे हा ठाणे महानगरपालिकेची मूल धारणा आहे. त्यांचा जे अनुभव आहे त्याचा लाभ आपल्याला मिळाला पाहिजे. त्यांच्याकडून जे सहकार्य किंवा त्यांच्याकडून जे योगदान आपले विकासासाठी मिळालेलं आहे त्याचा निश्चित परतफेड आपल्याकडून झाला पाहिजे. म्हणून ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध उपाययोजना करणे, विशेषतः त्यांचं मन लागला पाहिजे, ते एकटेपणाची वृत्ती त्यांच्या मनात नाही आली पाहिजे, त्यांच्यासाठी वाचनाची सुविधा उपलब्ध करून देणे, त्यांच्यासाठी कंड्युसिव्ह ॲटमॉस्फिअर उपलब्ध करून देणे, याच्यासाठी सुद्धा आपण फोकस करून आपल्याला भरीव प्रोव्हिजन केलेलं आहे. 60 वर्षावरील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना ठाणे महानगरपालिकेचे परिवहन सेवा बसेसमधून मोफत प्रवासी सुविधा 24-25 पासून सुरू झाली होती, ती यावर्षीसुद्धा आपण चालू ठेवत आहे आणि त्याचा लाभ निश्चितरित्या ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहे. दिव्यांग कल्याणकारी योजना याच्याबद्दल अनेकदा वेगवेगळी मागणी येते, अनेकदा आंदोलनही होतात, परंतु मी या अवसरची संधी घेऊन, या अवसरचा लाभ घेऊन आपल्यासमोर हा मांडू इच्छित आहे की ठाणे महानगरपालिका खूप सकारात्मक दृष्टिकोन ठेवून दिव्यांगजनांचे कल्याणासाठी विविध योजनांची आखणी करते आणि त्यांची अंमलबजावणीही करते. मागच्या वर्षीसारखाच यावर्षीसुद्धा आपण दिव्यांगजनांचे कल्याणासाठी जवळपास 17-18 योजनांची आखणी केला आहे आणि या योजनांसाठी आवश्यक तरतूद उपलब्ध राहील याची सुद्धा आपण यामध्ये काळजी घेतली आहे.
दिव्यांगजनांव्यतिरिक्त म्हणजे जे त्यांच्यासाठी आपण रेग्युलर आपण सुविधा उपलब्ध करून देतो किंवा जे त्यांच्यासाठी जे अपेक्षित इतर फॅसिलिटीज आहेत तो क्रिएट करत असताना यावर्षी आपण एक नवीन बाब म्हणजे दिव्यांग कल्याण केंद्र याचं नियोजन करत आहोत. दिव्यांग कल्याण केंद्राची संकल्पना अशी आहे की एका केंद्रावर एकाच ठिकाणावर दिव्यांगांना सर्व सुविधा प्राप्त झाली पाहिजे. आणि इथे सुविधांचा अर्थ काय आहे? पहिला की दिव्यांगत्व याच्या अर्ली डिटेक्शन होणे खूप आवश्यक आहे. अत्यंत लहानपणापासून मानसिक किंवा शारीरिक दिव्यांगत्व आहे तो जर आपण ओळखू शकलो तर या दिव्यांगत्वामुळे जे डेटेरिओरेशन होतो तो आपण टाळू शकतो. आणि मग त्याच्यासाठी एक फॅसिलिटी क्रिएट करणे, त्याच्यासाठी तज्ज्ञ लोक या दिव्यांग आधार केंद्रावर आपल्याला उपलब्ध करून देणे. साधारणतः 5 पेक्षा जास्त संस्था आहेत मुंबई आणि ठाण्याची ज्यांच्याबरोबर आमची 3-4 बैठका झालेली आहेत. आणि पुन्हा याच्यासुद्धा आपण एक डिटेल नियोजन केलं आहे की या केंद्राची संकल्पना कशी असणार आहे, या केंद्रामध्ये आपण फॅसिलिटीज काय काय देणार आहे. इथे फक्त दिव्यांगत्व हा याच्या अर्ली डिटेक्शन किंवा त्याच्या प्रिव्हेन्शन ऑफ द डिटेरिओरेशन याच्यावरच आपण काम करणार नव्हे तर यांच्यासाठी विशेष शिक्षण, प्रशिक्षण, कौशल्यवृद्धी आणि त्याच्यानंतर यांना आपण कसे रोजगार उन्मुख करू शकतो याच्यावर सुद्धा आपण काम करणार आहे. वैशिष्ट्य म्हणजे की याच्यासाठी हा पूर्ण जे दिव्यांग आधार केंद्र आहे हा आपण CSR पार्टनर्स त्यांचे मदतीतून करण्याचा आपला मानस आहे. दिव्यांगजनांव्यतिरिक्त आपण तृतीयपंथी जे लोक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा उपाययोजना यामध्ये सुचवली आहे. आरोग्य डिपार्टमेंटमार्फत सुद्धा आपण बरेचशी गोष्टी त्याच्यावर काम आपण करत आहोत. साधारणतः मोतियाबिंद शस्त्रक्रिया कार्यक्रम हा लास्ट इयरसुद्धा आपले बजेटमध्ये होता, यावर्षीसुद्धा याच्यावर भर देण्यात आला आहे. राष्ट्रीय क्षय रोग दूरीकरण कार्यक्रम त्याच्यासाठी सुद्धा आवश्यक प्रोव्हिजन आपण केला आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत तसेच मुख्यमंत्री मातृत्व भेट योजना याच्या अंतर्गत मागच्या वर्षीसारखाच यावर्षीसुद्धा आपण आवश्यक निधी याचा प्रोव्हिजन केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज याच्या नूतनीकरण आणि सुधारणा आणि रुग्णालय व्यतिरिक्त आपला जे मेडिकल कॉलेज आहे या दोघांचा नूतनीकरण आणि सुधारणा आपण हाती घेत आहोत. आणि यामध्ये जे मेडिकल कॉलेजचे स्टुडंट्स आहेत, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व्यतिरिक्त मेडिकल कॉलेजचे स्टुडंट्स म्हणजे मेल स्टुडंट्स आणि फिमेल स्टुडंट्स त्यांच्यासाठी आवश्यक सुविधा आणि प्लस रुग्णालयाच्या नूतनीकरण हा दोन्ही अभियान आपण हाती घेतला यावर्षी. मोठे जे आपले म्हणजे सिव्हिल हॉस्पिटल किंवा आपला छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय किंवा राजीव गांधी मेडिकल कॉलेज याचे व्यतिरिक्त आपले महानगरपालिका भागात जे विविध प्रसूतीगृह आहेत त्यांच्या नूतनीकरण आणि सुधारणा त्याच्यावर सुद्धा आपण भर देणार आहे. आणि दिवा प्रभागामध्ये आपण स्वतंत्र एक तिथे हॉस्पिटल हा क्रिएट करणे खूप आवश्यक आहे बिकॉज ऑफ द डिस्टन्स. आणि म्हणून त्याच्यासाठी सुद्धा यावर्षी आपण प्रोव्हिजन करत आहोत. शैक्षणिक गुणवत्तेबद्दल मी आधीच आपल्याला माहिती दिली होती आणि यामध्ये हेतू एकच आहे की आपल्याकडचे जे एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स आहेत, शाळा आहेत, त्यांचा एकंदरीत दर्जा वाढ झाला पाहिजे. आणि यामध्ये मराठी माध्यमांचे जे शाळांचं सक्षमीकरण याच्यासाठी आपण बजेट प्रोव्हिजन केलं आहे. विज्ञान मंच ही जी संकल्पना आहे त्याची अंमलबजावणी त्यामध्ये एक सायंटिफिक टेम्पर स्टुडंट्समध्ये डेव्हलप करणे, एक त्यांच्या मनात एक कल तयार करणे याच्यावर आपण काम करत आहोत. मॉडेल स्कूल्स आपले आहेत त्याच्यासाठी परत शासनाकडून आपल्याला निधी प्राप्त झालेली आहे आणि पुन्हा आपण यामध्ये सुद्धा CSR पार्टनर्स त्यांना रोप इन करत आहोत. आणि आपले जे शाळा आहेत त्यामध्ये कंटेंट रिव्हिजन, टीचर्स त्यांच्या ट्रेनिंग आणि तसेच बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर हे 3 जे वर्टिकल्स आहेत त्यांच्यावर काम करून एकंदरीत शाळांना आदर्श शाळामध्ये कन्वर्ट करणे किंवा शाळांच्या कंप्लीट कायापालट करणे याच्यावर आपण काम करणार आहोत. बालरंगकर्मी योजना आपल्याकडे जे अभिनय प्रशिक्षण आहे त्याचा टप्पा क्रमांक 3 यावर्षी पुन्हा आपण याच्यासाठी 400 विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना 6 महिन्याच्या प्रशिक्षण देण्याचे काम आपण सुरू केलं आहे. आणि 25-26 मध्ये सुद्धा ही योजना आपण पुढे घेऊन जात आहे. मी आधी उल्लेख केला की CSR अंतर्गत विविध शाळांचा
मध्ये एकंदरीत आपल्याला तिथे डिजिटल एज्युकेशनवर फोकस करणे, त्या कंटेंट मॅनेजमेंट करणे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग यासारखे जे नवीन विषय आहेत जे आज खूप रेलिव्हेंट झालेले आहेत, त्याची प्राथमिक ओळख आपले जे गरीब स्टुडंट्स आहेत त्यांना करून देणे, याच्यावर आपण भर देत आहोत. महानगरपालिकेची जे शाळा आहे तिथले स्टुडंट्स किंबहुना आपले जे रेग्युलर प्रायव्हेट शाळा आहेत तिथले स्टुडंट्स, त्यांची भेट आपले वॉटर ट्रीटमेंट प्लांट्स याला इथे घडवून आणणे, या स्टुडंट्सची भेट आपले सीवेज ट्रीटमेंट प्लांट्स इथे घडवून आणणे, या स्टुडंट्सची भेट आपली डम्पिंग ग्राउंड्स इथे घडवून आणणे, हा सुद्धा खूप आवश्यक आहे. आपले स्टुडंट्सला हा समजला पाहिजे की पाणी येतो कुठून, पाण्याचा प्रोसेस कसे होतो, पाण्याच्या वाहतूक कसे होते आणि किती मोठी मुश्किलने आणि किती खर्चने हा पाणी आमचे घरापर्यंत पोहोचत आहे. आणि या सहलीमुळे किमान एक त्या मुलांचे मनात एक संवेदनशीलता पाण्याच्या वापरबद्दल तयार होईल, त्याच्यावर यावर्षी आपण भर देणार आहे. सीवेज ट्रीटमेंट प्लांट जे आपण पाणी बाथरूममध्ये वापरतो आणि सोडून देतो, तो शेवटी सीवेज ट्रीटमेंट प्लांट्सपर्यंत कसे पोहोचतो आणि त्याचा ट्रीटमेंट किती किचकट आहे, तो ट्रीट केल्यानंतर त्या पाण्याचं काय होतो, यावर्षी आपण आपले काही ट्रीटमेंट प्लांट्सला टर्शरी ट्रीटमेंट प्लांट म्हणून कन्वर्ट करणार आहोत. साधारणतः 1-2 महिन्याचे आत 5 MLDचा आपला ट्रीटमेंट प्लांट टर्शरी ट्रीटमेंट प्लांटमध्ये कन्वर्ट होईल आणि त्याचा हा जे टर्शरी ट्रीटेड वॉटर आहे त्याचा वापर कसे वाढवायचा, तो वापर त्याचा वापर जर आपण सुरू केला तर निश्चितरित्या जे रॉ वॉटरवर आपला लोड आहे तो कमी होईल. आणि असेच आपण वर्षभरासाठी जे नियोजन केलं आहे तो 50 MLD पर्यंत आपल्याला टर्शरी ट्रीटमेंट प्लांट आपल्याला उभा करायचा आहे. हा जे टर्शरी ट्रीटेड वॉटर आहे तो पिण्याचे पाणी या एक म्हणजे पर्पज सोडला तर बाकी प्रत्येक कामासाठी तो आपण वापरू शकतो. इंडस्ट्रियल यूज, कमर्शियल यूज, त्याचे व्यतिरिक्त कूलंटसाठी, गार्डनिंगसाठी, कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटीसाठी, सिव्हिल ॲक्टिव्हिटीसाठी. सो पाण्याचा नवीन डॅम तयार करणे खूप कठीण काम आहे, परंतु आपल्याकडे जे वापर केलेला पाणी आहे त्याला रिट्रीट करून आणि मग पुन्हा त्याला रियूज करणे हा नवीन डॅम तयार करण्याच्या तुलनेत एक सोपा विषय आहे. त्याच्यावर सुद्धा आपण यावर्षी भर देणार आहे. मुलींना आत्मसंरक्षणासाठी कराटेचा प्रशिक्षण, कल चाचणी, प्रथमोपचार, बजर लांब. आता आपल्याकडे मुलींवर कुठल्याही प्रकारचे अत्याचार होऊ नये याच्यासाठी शाळांमध्ये CCTV कॅमेराज लावणे, जे एमर्जन्सी अलार्म आहे ती सुविधा उपलब्ध करून देणे, हे सुद्धा आपण यावर्षी करत आहोत. सिंघानिया शैक्षणिक संस्था आहे. आपल्यापैकी सर्वांना त्यांची जाणीव आहे. प्रत्येक व्यक्तीचा हा कल असतो की आमचे मुले सिंघानियामध्ये त्यांचं ॲडमिशन झालं पाहिजे. आपण त्या शैक्षणिक संस्थेबरोबर एक करारनामा आता करत आहोत आणि आमची 25 शाळांची गुणवत्तामध्ये सिंघानिया स्कूलची मदतीने, त्या शैक्षणिक संस्थेची मदतीने कंप्लीट आपण चेंज यावर्षी आणणार आहेत. DMART बरोबर ऑलरेडी आपला सहयोग आहेच आणि आपला करारनामा आहे, त्यांच्याबरोबर आपण काम करतच आहोत. रोटरीची मदतीने आपण शाळांमध्ये नॉलेज एन्हान्समेंट अँड फॅकल्टी सेंटर आपण तयार करत आहोत, ज्याचा एकंदरीत हेतू असा आहे की एज्युकेशन डिपार्टमेंटचे बॅक ऑफिस सारखा रोटरीने काम केला पाहिजे आणि जे नवीन चेंजेस अपेक्षित आहेत एकंदरीत आपल्या शाळेचे अभ्यासक्रमामध्ये आणि तसेच आपली पेडागॉजीमध्ये अर्थात शिक्षणाची कार्यपद्धतीमध्ये ते सुचवतील आणि त्याच्यावर आपण त्याच्या आधारावर अपेक्षित जे चेंजेस आहेत ते आपण आपल्या एज्युकेशन सिस्टममध्ये करणार आहेत. हरित ठाणे अभियान याची आपल्याला मी आधी माहिती दिलाच आहे. एकात्मिक उद्यान विकास प्रकल्पसुद्धा आपण हाती घेत आहोत. हरित ठाणे मैदान या योजनेअंतर्गत आपण परत रूपादेवी मंदिर मैदान इथे आपल्याला भूखंड प्राप्त झालेला आहे आणि इथे शासनाकडूनच आपल्याला 30 कोटी रुपये प्राप्त झालेला आहे आणि इथे आपण बरेच काही गोष्टी करून, बरेच काही स्टेप्स घेऊन खूप सुंदर आपण गार्डन डेव्हलपमेंट करण्याचा यावर्षी प्लॅन केला आहे. वृक्षवल्ली कार्यक्रम आता ऑलरेडी होऊन गेला आहे. एकंदरीत नागरिकांचा जे कल आहे तो झाडांबद्दल प्रेम वाढला पाहिजे, पर्यावरणाबद्दल प्रेम वाढला पाहिजे. त्याच्या अनुषंगाने जैवविविधतेचे सप्तरंग हा थीम दृष्टीगत ठेवून हा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे. या कार्यक्रमात
3 दिवसात 2 लाखपेक्षा जास्त नागरिकांनी भेट दिली आहे. परत यावर्षीसुद्धा आपण तो कार्यक्रम हाती घेणार आहे. रस्ते दुभाजक आणि जे आपले जनपथ आहेत ते ग्रीन ठेवणे याच्यावर आपण मोठ्या प्रमाणावर काम करत आहोत. एकूण 114 आपले रस्ते दुभाजक आहेत आणि त्याचं क्षेत्रफळ जवळपास 1.5 लाख वर्ग मीटर आहे. 82 किलोमीटर त्याची लांबी आहे. यापैकी आपण मोठ्या प्रमाणावर को ब्रँडिंग याच्या आधारावर विविध एजन्सीज यांच्याबरोबर जे आपल्याला फुटपाथ आणि मीडियन त्याच्या ग्रीन कवर वाढवणे, त्याचं सुशोभीकरण करणे, तो आपण आपला सिद्धांत आपण यावर्षी हाती घेत आहोत. ओन युअर सिटी, ओन अ पोर्शन ऑफ युअर सिटी. तुमचे सिटीचा एक छोटासा जे भाग आहे तो त्याचं दायित्व तुम्ही स्वीकार करा. याच्या आधारावर आपण विविध इंडस्ट्रियल हाऊसेस त्यांना अपील यावर्षी करणार आहे की त्यांनी एक पॉकेट सिटीचा घेऊन आणि त्या पॉकेटमध्ये जे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून, सुशोभीकरणाच्या दृष्टिकोनातून जे काही ते हातभर लावू शकतात महानगरपालिकेबरोबर, तो त्यांनी हातभर लावावा. जे आपला पुढचा हेड आहे अर्थात पोषक व शाश्वत पर्यावरणावर भर, त्यामध्ये मी आधी आपल्याला एक डिटेल मी बोललोच आहे, परंतु त्याचे व्यतिरिक्त जर आपल्याला अजून माहिती द्यायची असेल तर या उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अत्यंत छोटेसे इंटरव्हेन्शन आहेत, परंतु ते खूप महत्त्वपूर्ण असतात. अर्थात मोठ्या प्रमाणावर पाणपोई याची व्यवस्था करणे, रस्ते विशेषतः उन्हाळ्यामध्ये त्याची आवश्यकता आपल्याला भासते. शासकीय इमारतीमध्ये जे कूल रूफिंग आहे ती संकल्पना राबवणे. आपले बस स्टॉप, सार्वजनिक फुटपाथ याचे जवळ आपल्याला जे ग्रीन फेन्सिंग किंवा हिरवा भिंती याची संकल्पना तयार करणे. टेरेस गार्डन, टेरेस आपले जे परसबाग असतात ती संकल्पना यावर्षी आपण महापालिकेचे विशेषतः जे आपले पार्किंग प्लाझाज आहेत किंवा आपली इतर मोठी इमारत आहे तिथे आपण त्याच्यावर आपण काम करण्याचा मानस आपला ठेवला आहे. मुख्य जे चौक आहे तिथे मिस्ट फाउंटेन उभा करणे, त्याच्यामुळे एकतर हवेची गुणवत्तेमध्येही सुधार होतो, दुसरा एक कूलिंग आजूबाजूला असते. आणि तसेच परत जर मी उल्लेख जर करू म्हणजे जर केला असा वाटते की एकंदरीत एक फील गुड फॅक्टर येतो आणि त्याच्यासाठी सुद्धा आपण प्रोव्हिजन केला आहे. स्वच्छ हवा कृती आराखडा यामध्ये आपल्याला 15 वित्त आयोगचे अनुदानातून 160 ई बस खरेदी करण्यात येत आहे. याचे व्यतिरिक्त आपल्याला पुन्हा आपल्या PM ई बस सेवा अंतर्गत आपल्याला इलेक्ट्रिक बसेस प्राप्त होत आहेत. 100 मॅन्युअल स्वीपर मशीन आपण खरेदी करणार आहोत, जे हवेची गुणवत्तेचे कॉम्प्रोमाइज न करता क्लिनलीनेस एन्श्योर करण्यासाठी या इन्स्ट्रुमेंट्सचा आपल्याला लाभ मिळणार आहे. अनेकदा पार्किंग केलेले जे गाडी आहे त्याचे खाली धूळ तशीच राहते, त्याच्यासाठी आपण व्हॅक्यूम बेस्ड स्वीपिंग मशीनसुद्धा घेणार आहे, जेणेकरून जे स्टॅटिक ऑब्स्ट्रक्शन्स आहेत त्यांचे खालचं क्लिनिंगसुद्धा आपण योग्य पद्धतीने, इझी पद्धतीने करायला आपल्याला यश मिळणार आहे. मल्टीपर्पज स्प्रेयर अँड सप्रेशन व्हेकल याची खरेदीचाही नियोजन आहे, कारण MPCBची सूचनेप्रमाणे आपले जे रस्ते आहे त्याच्यावर पाण्याची फवारणी किंवा पाण्याचे धुळणे, विशेषतः रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणावर आपले धूळकण तिथे संचित होऊन जातात, त्यांना योग्य पद्धतीने त्याचा तिथून निराकरण करण्यासाठी या मशीनचा खूप सुंदर वापर आपण करून घेणार आहे. माझी वसुंधरा अभियान महाराष्ट्र सरकारचा परत एक फ्लॅगशिप स्कीम आहे. यामध्ये महानगरपालिकेचं जे कामकाज आहे ते नेहमी स्तुतीपूर्ण राहिलं आहे. याच्या अंतर्गत सुद्धा आपण यावर्षी बरेच काही काम हाती घेणार आहे. त्यामध्ये सोलर LED लाईट्स आपण बसवत आहेत. त्याचे व्यतिरिक्त आपले सिटीमध्ये इलेक्ट्रिक व्हेकल धोरण याला चालना देण्यासाठी आपण यावर्षी 30 लोकेशनवर EV चार्जिंग पॉईंट्स महानगरपालिकेमार्फत आपण तयार करत आहोत. हेतू त्याचा एवढाच आहे की इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग पॉईंट्सचा अभाव असल्यामुळे लोकांचा कल अनेकदा इलेक्ट्रिक व्हेकल विकत घेण्याकडे दिसत नाही, म्हणून आपले पेट्रोल पंप आणि बाकी ठिकाणावर हे चार्जिंग पॉईंट्स तर आहेतच, परंतु सार्वजनिक लोकेशन्सवर जर हे चार्जिंग पॉईंट्स उपलब्ध करून दिला तर निश्चितरित्या याला आपल्याला व्हेकलकडे याला चालना मिळेल. दिवामध्ये जे आपला डम्पिंग ग्राउंड आहे तिथे धूर आणि धूळ हे रोखण्यासाठी मिस्ट स्प्रे मशीन परचेज करणे, तसेच चौकातील धूळ रोखण्यासाठी सुद्धा मिस्ट स्प्रे मशीन हे आपण तयार करत आहोत.
ठामपाचे जे विविध इमारती आहेत तिथे सोलर रूफटॉप ही संकल्पना याच्या अगोदरसुद्धा अनेकदा आपण हाती घेण्याचा प्रयत्न केला, परंतु यावर्षी आपण जे बदललेला स्वरूप आहे त्यामध्ये आणि याच्या अगोदर या प्रकारच्या उपक्रमामध्ये राहून गेलेली जी त्रुटी आहे ते दूर करून आपण हाती घेणार आहे. कांदळवन संरक्षण आणि संवर्धन हा आपल्यासाठी खूप एक महत्त्वपूर्ण विषय आहे आणि तसेच आपल्या मनाचे खूप जवळचा सुद्धा हा विषय आहे. आणि यामध्ये कांदळवन साठी जरी वेगळी एक अथॉरिटी असेल तरी लोकल अर्बन बॉडी म्हणून आपला हा दायित्व खूप यामध्ये मोठा आहे. आणि कांदळवनाच्या संरक्षणासाठी पुन्हा आपले मॅन्युअल आणि टेक्नॉलॉजिकल या दोन्ही प्रकारच्या इंटरव्हेन्शन करून आपण हे आपले जे मँग्रोव्ज आहे ते सुरक्षित संरक्षित राहिले पाहिजे, त्याच्यासाठी उपाययोजना हाती घेतला आहे. अमृत 2 म्हणून जे आपली पाणी पुरवठ्याची व्यवस्था आहे त्याच्यासाठी सुद्धा भारत सरकार आणि राज्य सरकार यांच्याकडून आपल्याला फंड तर भेटतच आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपला जे मॅचिंग ग्रांट आहे त्याच्यासाठी आपण 80 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. नगरोत्थान महाअभियान पुन्हा आपला सिटीजमध्ये जे अर्बन अपलिफ्टमेंट आहे तो एक टॉप प्रायोरिटीचा विषय आहे आणि त्यामध्ये विविध जे कामे आपण कालबद्ध पद्धतीने हाती घेतो त्याच्यासाठी नगरोत्थान महाअभियानमध्ये आपण सफिशियंट प्रोव्हिजन ठेवतो. दिवा आणि मुंब्रामध्ये अंतर्गत वितरण व्यवस्था, दिवा आणि मुंब्रामध्ये विशेषतः ESRs त्यांचं कन्स्ट्रक्शन आणि ESRला संयोजन देण्यासाठी आपल्याला वितरण व्यवस्था त्याच्यावर काम करणे आवश्यक आहे. आपल्याला तिथे काही ESRचं काम कंप्लीट झालेलं आहे आणि त्यांची जोडणी वितरण व्यवस्थाचे करण्यात आलेली आहे. काही ESRचं काम कंप्लीट होऊन वितरण व्यवस्थाचं काम थोडासा प्रलंबित आहे, त्यालासुद्धा यावर्षी गती देऊन आणि पाण्याची उपलब्धता, पाण्याचा तिथे स्टोरेज हा सायंटिफिक पद्धतीने आपण एन्श्योर करण्यासाठी पुन्हा आपण याच्यावर सुद्धा फोकस केला आहे. टर्शरी ट्रीटमेंट प्लांटबद्दल मी ऑलरेडी आपल्याला माहिती दिला आहे की यामध्ये 5 MLD आम्ही त्वरित कार्यरत करणार आहे विदिन 2 मंथ आणि 50 MLDचं नियोजन आपण या वर्षीसाठी केलं आहे. 50 MLD पाणी एकदा ट्रीट केल्यानंतर त्या पाण्याचं आपण करणार काय याच्यासुद्धा आपण प्लॅनिंग CEEW म्हणून जे एजन्सी आहे त्यांची मदतीने करून घेतलं आहे आणि त्याचे परचेजर्स आपल्याकडे उपलब्ध असले पाहिजे. अर्थात हा पाणी ट्रीट करणे हा एक ट्रीट केल्यानंतर त्याचा पुनर्वापर जर आपण एन्श्योर करू शकलो तर निश्चितरित्या एकतर कच्चा जे पाणी आहे रॉ वॉटर आहे त्याच्यावर लोड कमी होईल, दुसरा महानगरपालिकेला याच्यातून काही आर्थिक उत्पन्न मिळणार आहे. सो पर्यावरणच्या दृष्टीने आपल्यासाठी लाभदायक आहे. उपलब्ध जे पाण्याचा साठा आहे त्याच्यावर येणारा प्रेशर त्याच्या दृष्टीनेही लाभदायक आहे आणि महापालिकेचा आर्थिक स्रोत वाढणार आहे, त्याच्या अनुषंगाने सुद्धा हा निश्चितरित्या ॲडवायझेबल हा विषय आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये जवळजवळ 350 किलोमीटरचे नाले उपस्थित आहे. या नाल्यांचा मजबूतीकरण, या नाल्यांची सफाई, या नाल्यांचं संरक्षण हा खूप महत्त्वपूर्ण विषय आहे आणि याच्यासाठी जोपर्यंत आपण हा एन्श्योर करत नाही तोपर्यंत या नाल्यांवर अतिक्रमण होणे, नाल्यांची वाहतूक क्षमता, पाणी वाहतूक क्षमता ती कॉम्प्रोमाइज होणे ही भीती निश्चितरित्या असते. आणि एवढंच नव्हे तर हे नाले जर चोकअप झाले तर त्याचं पाणी जे आहे बॅक मारतो आणि वॉटर लॉगिंगची समस्यासुद्धा अनेकदा जे लो लाईंग एरिया आहेत त्यामध्ये दिसतात. म्हणून त्याचं सायंटिफिक ट्रीटमेंट करणे खूप आवश्यक आहे. त्याच्यासाठी आपण यावर्षी फोकस ठेवला आहे. महानगरपालिकेची नवीन प्रशासकीय इमारतीची कल्पना आपल्याला आहेतच. याचे व्यतिरिक्त आपण मुंब्रा प्रभाग कार्यालय नवीन आपण बांधत आहोत, बहुउद्देशीय इमारत आपण करत आहोत, प्रशासकीय प्रशिक्षण संस्था आहे, आपले बॅडमिंटन हॉल त्यांचासुद्धा आपण विस्तारीकरण करत आहोत. परिवहन सेवा ही खूप महत्त्वपूर्ण सेवा आहे. साधारणतः आपल्याकडे जे बस सर्व्हिस उपलब्ध आहे त्यामध्ये पुन्हा डिझेल बसेस, CNG बसेस, इलेक्ट्रिक बसेस आपले ताफेमध्ये यांचा समावेश आहे. भविष्यामध्ये मी आधीही उल्लेख केला की PME बस सेवा अंतर्गत आपल्याला 100 बसेस आता टप्प्याटप्प्यामध्ये दाखल होणार आहेत. त्याचे व्यतिरिक्त आपण सुद्धा 160 इलेक्ट्रिक बसेस यांची निविदा प्रक्रिया यावर्षी केला आहे. बस सेवेला यामध्ये जे तुटवडा आहे तो कमी करण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेणे खूप आवश्यक आहे आणि मग त्यामध्ये
जे साधारणतः आपला प्रति किलोमीटर कॉस्ट येत आहे आणि प्रति किलोमीटर जे रिकव्हरी आपली होत आहे तिकीट रिकव्हरी, त्यामध्ये जे खूप मोठ्या प्रमाणावर गॅप आहे तो कमी करण्याच्या अनुषंगाने ॲडव्हर्टाइजमेंट राईट्स आपण तो एक ऑप्शन एक्सप्लोर करू शकतो काय. परिवहन महामंडळ याची जे संपत्ती आहे त्याचा आपण मॉनिटायझेशन करू शकतो काय. बस डेपो तिथे मल्टी स्टोरी कन्स्ट्रक्शन करून आपण तिथे कमर्शियल वापर करून क्रॉस सबसिडाईज करू शकतो काय. बसचे बाहेर तर आपण जाहिरात लावतोच, आतमध्ये LED स्क्रीनचे मदतीने जाहिरातीचा प्रोव्हिजन करून काही अंशी आपण जे आपला संचलन तूट आहे ती कमी करू शकतो काय. या गोष्टीवर सुद्धा भर देऊन यावर्षी आपण त्याचंही नियोजन करत आहोत. कोस्टल रोड आणि ठाणे बोरीवली टनल यासारखे जे महत्त्वपूर्ण काम, तसेच मेट्रो लाईन 5, मेट्रो लाईन 12 हे जे मुंबईचे कनेक्टिव्हिटी एन्श्योर करणारी योजना आहे. याचे व्यतिरिक्त ठाणेमध्ये इंटरनल मेट्रो याच्याबद्दल आपल्याला कल्पना आहे आणि हे सगळे जे प्रकल्प आहेत ते महानगरपालिकेचे आत होत असल्यामुळे सर्टेनली महानगरपालिकेला त्यामध्ये बरेच काही गोष्टीसाठी प्रोव्हिजन ठेवणे, विशेषतः युटिलिटी शिफ्टिंग हा दायित्व आमच्याकडे असतो, ट्रॅफिक नियोजन हा दायित्व आमच्याकडे असतो, वृक्षांचा हस्तांतरण, त्यांचा ट्रान्सप्लांटेशन, रिप्लांटेशन हा दायित्वसुद्धा आपल्याकडे असतो. सो याच्यासाठी आपण आवश्यक उपाययोजना आणि आवश्यक तरतूद आपल्याकडे उपलब्ध करून ठेवली आहे. पुन्हा घाटकोपर ते ठाणे या दरम्यान जे ईस्टर्न फ्रीवे आहे त्याचा विस्तार, आनंदनगर से साकेत एलिवेटेड कॉरिडोर, ठाणे शहर व कोपरी पूर्व वागळे स्टेटला जोडणे यासारखे जे प्रकल्प आहेत त्यांना यावर्षी आपल्याला गती मिळताना दिसणार आहे. काही आयकॉनिक योजना, काही आयकॉनिक स्कीम्स आहे जे आपण यावर्षी PPP तत्वावर हाती घेणार आहे आणि त्यामध्ये महानगरपालिकेच्या गुंतवणूक किंवा महानगरपालिकेच्या इक्विटी म्हणून जे लँड कॉम्पोनंट आहे तो राहणार आहे आणि बाकी इन्व्हेस्टमेंट वी आर एक्सपेक्टिंग दॅट इट वुड कम फ्रॉम द प्रायव्हेट प्लेयर. यामध्ये आपल्याला अम्युजमेंट आणि स्नो पार्कची संकल्पना आहे. आपल्याकडे त्याचे व्यतिरिक्त व्ह्यूइंग टावर आहे, त्याचे व्यतिरिक्त कन्व्हेन्शन सेंटर आहे ज्याचं आपण प्लॅनिंग केलं आहे आणि सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट आणि त्याचे जवळपासचे एरियामध्ये म्युझियम्स, एका लोकेशनवर एक कॉम्प्रिहेन्सिव्ह म्युझियम कॉम्प्लेक्स तो प्लॅनिंग आपण केला, ज्यामध्ये फिशरीज म्युझियम, मरीन म्युझियम, सायन्स सेंटर आणि प्लॅनेटोरियम हा एकच लोकेशनवर आपण करण्याचं नियोजन केलं आहे. पण जवळपास 14,000 लोकांची क्षमतेचा कन्व्हेन्शन सेंटर त्याचाही आपण प्लॅनिंग करत आहोत आणि तो टॉप प्रायोरिटीवर एक जागतिक पातळीचे जे वास्तुविशारद आहेत त्यांच्या मदतीने त्याची प्लॅनिंग करून ट्रान्झॅक्शन ॲडवायझर नियुक्त करून आपण PPP तत्वावर त्याची अंमलबजावणी करण्याचा नियोजन यावर्षी केलेलं आहे. ठाणे टाउन पार्क, व्ह्यूइंग टावर अँड कन्व्हेन्शन सेंटर दिला आपल्याला कल्पना. क्लस्टर योजना, माननीय उपमुख्यमंत्री महोदय, नगरविकास मंत्री महोदय त्यांचे मनाचे फार जवळची योजना आहे आणि सिटीच्या मध्ये जे मोठ्या प्रमाणावर स्लम एरिया आहे तिथे त्यांना मानवोचित जे राहणीमान आहे याची खात्री करण्यासाठी आणि एक किमान दर्जाची जे सुविधा आहे ती उपलब्ध करून देण्यासाठी या योजनेची खूप आवश्यकता आहे आणि साधारणतः आपण आतापर्यंत 49 क्लस्टर्स त्यांचं आयडेंटिफिकेशन केलं आहे, ज्यामध्ये जवळपास 1687 हेक्टर एरियावर ही क्लस्टर स्कीम ऑलरेडी आपली प्रस्तावित आहे. 1657 हेक्टरवर, सॉरी 1657. आणि यापैकी बरेचसे जे स्कीम्स आहेत त्यांचा आपण कन्स्ट्रक्शन सुरू केलं आहे. काही स्कीम्स कन्स्ट्रक्शनची सुरुवातच्या लेवलपर्यंत पोहोचली आहेत आणि ही योजना योग्य पद्धतीने याची अंमलबजावणीवर महानगरपालिकेचा पूर्ण फोकस आहे. आपला एक इंडिपेंडेंट सेल आहे, त्याची कल्पना आपल्याला ऑलरेडी आहेच. याचा सतत आपण आढावा घेतो आणि योजनेला अंमली स्वरूप प्रदान करण्यासाठी आपण सर्वकष प्रयत्न करत आहोत. याच्या व्यतिरिक्त आनंद आश्रम परिसराची सुधारणा ही खूप आवश्यक आहे. त्याच्यासाठी आपण यावर्षी तरतूद ठेवली आहे. क्रीडा ग्राम उभारणी याच्यासाठी 5 कोटीची आपण तरतूद ठेवली आहे. प्रधानमंत्री आवास योजना 2.0 व्हर्जन 2.0
यामध्ये माडाची मदतीने आपण याची अंमलबजावणी करत आहोत आणि पुढील 2 वर्षात त्याला पूर्ण करण्याचा नियोजन आपण केलं आहे. प्रशासकीय सुधारणासुद्धा खूप आवश्यक आहे. त्यामध्ये सामान्य प्रशासन विभागाने जे अत्यंत महत्त्वाचे डिपार्टमेंट्स आहेत त्यांचा रिक्त पदांची भरतीला प्राधान्य देणे, ई सेवा पुस्तक आपली प्रणाली महापालिकेमध्ये लागू करणे, प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभाग त्याचं सबलीकरण, रिस्पॉन्स टाईम कमी करणे. आपल्याला कल्पना आहेतच की ठाणे महानगरपालिकेमध्ये आपत्ती व्यवस्थापनची जी पूर्ण टीम आहे त्याचा लाभ MMR एरियाच्या जवळपास प्रत्येक महानगरपालिकेला भेटतो, आपली छोटी नगर परिषदांनाही भेटतो. तर त्यांना यावर्षी अजून सक्षम करणे त्याच्यावरही आपण त्याचाही नियोजन आपण करत आहोत. ईज ऑफ लिव्हिंग याच्या अनुषंगाने याच्यावर राज्य शासनाच्या माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांचा खूप भर आहे. त्याच्या अनुषंगाने विविध सेवांमध्ये जे लागणारी कालावधी आहे तो कमी करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने पाऊल उचलले आहेत आणि आतापर्यंत जवळपास आम्ही 11 सेवा असे आयडेंटिफाय केल्या आहे ज्यामध्ये 3 दिवसापासून 30 दिवसाची कालावधी लागत होती आणि ही कालावधी आता आपण 5 दिवसापासून 24 तासपर्यंत आपण त्याला कमी करायला आपल्याला यश मिळालेलं आहे. अर्थात बरेचशी अशी स्कीम्स योजना होती किंवा कामे होते जे करायला 30-30 दिवस लागायचे ऑफिशियली आणि त्याला आपण ती कालावधी कमी करून 7 दिवसवर आणला आहे. काही कामे ज्याच्यासाठी किमान 5 दिवसची कालावधी 7 दिवसची कालावधी होती ती सेवा आपण 24 तासाचे आत उपलब्ध करून देण्याचा नियोजन केला आहे. त्याची अंमलबजावणीसुद्धा सुरू झालेली आहे. महानगरपालिकेचं जे एकंदरीत कामकाज आहे तो राईट टू सर्व्हिसेस आणि राईट टू इन्फॉर्मेशन याच्या अनुरूप आणि त्याच्याचे कंप्लायंट असला पाहिजे, त्याच्याचे संलग्न याची सांगड त्याच्याचे घालता आली पाहिजे त्याचीसुद्धा खात्री करून आणि आपण एकंदरीत एक सकारात्मक वातावरण ठाण्यामध्ये निर्मित होईल. तसेच लोकांना इथे नागरिक म्हणून राहताना त्यांना समाधान वाटेल याच्या अनुषंगाने आपण काम करण्यासाठी कृतसंकल्प आहोत. बजेट तयार करत असताना आम्हाला माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांच्याकडून सतत फीडबॅक गायडन्स आम्हाला मिळत राहिला आहे. कारण ते ज्या पद्धतीने ठाण्याचे नागरिकांबद्दल विचार करतात आणि त्यांना ज्या पातळीचा अनुभव आहे ठाण्याची गरजाचा, ठाणे सिटीमध्ये राहणारे लोकांची आवश्यकतांचा तो अत्यंत अप्रतिम आहे. सो मी सरांचा मनापासून आभार मानतो. त्यांच्याकडून आम्हाला सतत या विषयाबद्दल सल्ला, सूचना, मार्गदर्शन भेटलं आहे. माननीय परिवहन मंत्रीसुद्धा ते आता मंत्री झाल्यापासून आपल्याला कल्पना असेल 2दा ठाणे महानगरपालिकेची त्यांनी भेट दिली आहे. इथे त्यांनी डिटेल मीटिंग्सही घेतली आहे. बजेटबद्दलसुद्धा त्यांचा आपल्याला सतत मार्गदर्शन भेटत राहिलं आहे. आपले सर्व सन्मानित खासदार महोदय, सर्व सन्मानित आमदार महोदय, आपल्या काही आजी माजी जे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडूनसुद्धा आपल्याला या बजेटची तयारीबद्दल, बजेटची अंमलबजावणीबद्दल खूप सुंदर सुझाव सूचना प्राप्त झालेली आहे. विशेषतः आपले उत्पन्न कसे वाढ करता येते, नागरिकांना पिंच होणार नाही तरीसुद्धा आपण जिथे जिथे लिकेज आहे तो ब्लॉक करून कशा पद्धतीने आपली उत्पन्नात वाढ करू शकतो, आपले जे मालमत्ते आहे त्याचा सदुपयोग आपण कशा पद्धतीने करू शकतो आणि तसेच नागरिकांना समाधान वाटेल याचे अनुषंगाने आपण काय नवीन उपाययोजना हाती घेऊ शकतो या प्रकारचे बरेच सुझाव सूचना आम्हाला मान्यवरांकडून प्राप्त झालेले आहेत. इथे बसलेले जे पत्रकार बंधू बांधव आहेत त्यांच्यापैकी अनेक लोकांनी मला बरेच काही सूचना दिली, बरेच काही सुझाव दिले, त्यांचाही मी आभार मानतो. आणि सर्वात महत्त्वपूर्ण विषय म्हणजे आपले जे नागरिक आहेत त्यांनी ईमेलच्या माध्यमातून किंवा प्रत्यक्ष भेटून बरेच काही सुझाव सूचना आपल्याला दिली आहे. त्यांच्यासाठीच हा बजेट आहे. त्यांची जे सूचना आहेत ते त्याचा आपण चाचणी करून ती सूचना किती व्यवहार्य आहे निश्चितरित्या आपण त्याला बजेटमध्ये इन्क्लूड करण्याचा प्रयत्न केला आहे. थँक्यू. बताएंगे आप?
महापालिकेचं डिसेंबर 24 अखेरचं दायित्व बघितलं तर तो 1184 कोटी आहे. हे सर्व दायित्वाने त्याच्यासाठी आपण यावर्षी जसं मी बोललो की आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर अशी प्रॉपर्टीज आहेत ज्यांचा असेसमेंट व्यवस्थित झालेला नाही आहे किंवा त्यांच्या बरेचशी अशी प्रॉपर्टीज आहेत ज्यांचा असेसमेंट झालाच नाही आहे. मग अशी हे जे प्रॉपर्टीज आहेत त्यांना आयडेंटिफाय करून टॅक्स नेटमध्ये आणणे, टॅक्स न वाढवता जे आज लागू दर आहे त्या दरावरच हे नवीन प्रॉपर्टीज आपले टॅक्स स्लॅबमध्ये येणार आहेत यावर्षी. याच्यासाठीच आपण इन्सेंटिव्ह बेस्ड जे मॉडेल आहे एक नवीन एजन्सीची नियुक्त केली आहे. त्यांचं कामकाज आता काही दिवसात सुरू होईल. त्यांचं प्रशिक्षण चालू आहे, विविध फॉर्मॅट तयार करणे चालू आहे आणि हे GIS बेस्ड सर्वे 100% प्रॉपर्टीजचा आपण करणार आहोत. उदाहरण द्यायचं असेल की समजा आज आमचे टॅक्स नेटमध्ये 6 लाख प्रॉपर्टीज आहेत तर आमची अपेक्षा अशी आहे की 80,000 ते 1 लाख प्रॉपर्टीजचा यामध्ये अजून वाढ होऊ शकतो. जेव्हा मी प्रॉपर्टीज म्हणतो मी ब्रँड न्यू प्रॉपर्टी म्हणत नाही. माझं घर आहे ज्याच्या टॅक्ससाठी कॅल्क्युलेशन समजा 600 वर्ग फूटचा आहे परंतु तो वास्तविकरित्या माझं घर 800 वर्ग फुटाचा आहे. सो हा GIS सर्वेक्षणसुद्धा आपण यावर्षी हाती घेणार आहोत. त्याच्या आधारावर आमची अपेक्षा आहे की जे आम्ही नियोजन केलं आहे बजेटमध्ये त्याच्यापेक्षाही जास्त आम्ही वसुली करणार आहे. निश्चितरित्या कमर्शियल दुकान कुठलाही स्ट्रक्चर जे महानगरपालिका क्षेत्रामध्ये असेल सर्व येणार आहेत. आम्ही जे शाळेचे डेव्हलपमेंटचं नियोजन करत आहोत तो म्हणजे की आपल्याकडे कुठलीही शाळा असेल त्या शाळेची गुणवत्तामध्ये आपण त्रिसूत्री कार्यक्रम आखून आपण बदल करत आहोत. पहिला की जे शिक्षक आहेत त्यांची गुणवत्तेमध्ये सुधार, त्यांना प्रशिक्षण देणे, खाजगी शाळांचे शिक्षकांचे स्तरपर्यंत त्यांना घेऊन जाणे. दुसरा की जे कंटेंट आपला आहे, सिलेबस आपला आहे, पेडागॉजी आपली आहे, शिक्षणाची पद्धती आहे त्यामध्ये सुधार. यामध्ये पुन्हा जे अत्याधुनिक सिलेबस आहे तो त्यामध्ये इन्क्लूड करणे आणि तो या पद्धतीने इन्क्लूड करणे की मुलांच्या मनावर त्याचा लोड नाही आला पाहिजे, त्यांना इंटरेस्ट वाढला पाहिजे त्यांचा. आणि थर्ड गोष्टी अर्थात बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर, अर्थात या शाळेच्या जे अवसंरचना आहे ती सुगम असली पाहिजे. तिथे आल्यानंतर मुलांना उल्हास आणि उत्साह वाढला पाहिजे. तर आपला फोकस सर्व शाळांवर आहे. इंटिग्रेशन आपण आता यावर्षी करणार वॉटर टॅक्स आणि हे प्रॉपर्टी टॅक्स इंटिग्रेशन यावेळेस करणार. वॉटर टॅक्स आणि प्रॉपर्टी टॅक्स इंटिग्रेशन, प्रॉपर्टी टॅक्स प्लॅन आहे आमचा. यामध्ये आमचा आम्ही त्याची व्यवहार्यता तपासत आहे. वॉटर टॅक्स आणि प्रॉपर्टी टॅक्स इंडिपेंडेंट ठेवल्यामुळे 2 प्रकारची यंत्रणा आपली लागत आहेत. नागरिकांना 2 प्रकारचे बिलिंग होत आहेत. आता त्याला इंटिग्रेट करण्यासाठी आपण त्याचा तो प्रॅक्टिकली किती पॉसिबल आहे, त्यामध्ये कशा प्रकारची तयारीची आवश्यकता आहे ते सगळं आम्ही तपासतो. यापूर्वी होतं पाणी आणि टॅक्स एकत्रित वसूल करायचे, हे मध्यात 3-4 वर्षापूर्वी हे सर्व बंद केले. म्हणूनच मी त्याची व्यवहार्यता तपासत आहे सर्वात अगोदर. हेतू त्यामध्ये फक्त एकच आहे की एक नागरिकांना सोपी पद्धतीने टॅक्स भरता आला पाहिजे आणि दुसरा महापालिकेला जे देय रक्कम महापालिकेला प्राप्त होणे अपेक्षित रक्कम आहे ती मिळाली. राव साहब आप हैप्पी इंडेक्स, ईज ऑफ लिविंग, ये सब पे जोर दे रहे हैं, लेकिन सबसे बड़ी समस्या ठाणे की है इलीगल कंस्ट्रक्शन. इसका कहीं उल्लेख बजट में किया नहीं गया है. किस तरह से उसको आगे के लिए करेंगे, क्योंकि सबसे बड़ी समस्या है.
निश्चित रूप से इलीगल कंस्ट्रक्शन किसी भी महानगर पालिका के लिए बहुत बड़ी समस्या, विशेषतः थाने के लिए हमारे कुछ जो प्रभाग हैं वो कुख्यात हो चुके हैं इलीगल कंस्ट्रक्शन के लिए, जिसकी कंप्लेंट मुझे मीडिया की तरफ से, स्थानिक जनप्रतिनिधियों की तरफ से, कोर्ट की तरफ से भी हमें लगातार इसके बारे में निर्देश प्राप्त हो रहे हैं। ज़रूर हम लोगों ने इस पे बहुत सारी कार्रवाई की है। मेरी 50% मशीनरी आज की डेट में इलीगल कंस्ट्रक्शन तोड़ने के काम पे ही लगी हुई है। कुछ एक्टिविटीज़ इसमें हमारे लिए कोर्ट के कंप्लायंस के कारण हम कर रहे हैं, कुछ हम लोग स्वयं स्फूर्त पद्धति से कर रहे हैं। अभी कुछ दिनों पहले, 2-4 दिन पहले ही राज्य सरकार ने इलीगल कंस्ट्रक्शन के लिए एक SOP भी तैयार करके हम लोगों को भेजी, सभी कॉरपोरेशंस के लिए भेजी है। इस पूरे वर्ष पूरी सख्ती के साथ इलीगल कंस्ट्रक्शंस के खिलाफ कार्रवाई हम लोग जारी रखने वाले हैं। कोर्टाने अधिकाऱ्यांना दंड लावला आहे आणि पूर्ण क्षमतेने आम्ही काम करत आहोत। हे दोन वेगवेगळे विषय आहेत। पूर्ण क्षमतेने काम करण्याबद्दल कुठल्याही प्रकारचा संदेह नाही आहे। मान्य कोर्टाचे समाधानचा लेवल एक वेगळा होऊ शकते। अनेकदा स्थानिक पातळीवर काम करत असताना बरेचशी मर्यादा असतात। उदाहरण द्यायचं असेल तर आताच आमच्यासाठी एक अतिक्रमण काढणे क्रमप्राप्त आहे, परंतु रमजानचा महिना चालू आहे म्हणून आम्ही काढू शकत नाही। 10वी-12वीची बोर्डची परीक्षा आहे म्हणून आम्हाला पोलीस बंदोबस्त भेटत नाही। पावसाळा सुरू झाला म्हणून आम्ही कोणाला बेघर करू शकत नाही। प्रॅक्टिकली अनेकदा आपल्याला या अडचणीचाही सामना करावा लागतो। मात्र जे अतिक्रमण काढणे किंवा अनधिकृत बांधकाम तोडणे याची इच्छाशक्ती आहे, त्यामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारच्या तडजोड करणार नाही। सर, सहाय्यक बांधकामांचा जेव्हा विषय येतो तेव्हा कारवाई ही तिकडे राहणाऱ्या लोकांवरती किंवा इमारतीवरती होते, पण कायद्यानुसार किंवा निर्देशानुसार तिकडचा सहाय्यक आयुक्त, पालिकेचा सहाय्यक आयुक्त आणि पोलीस निरीक्षक यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे, त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे। तर तशा प्रकारची कारवाई होताना काही दिसत नाही किंवा अशी झालेली आहे। निश्चितरित्या यामध्ये आता बरेचसे उदाहरणं आहेत ज्यामध्ये संबंधित जे अधिकारी आहेत त्यांच्या विरुद्ध आपण डिपार्टमेंटल इन्क्वायरी सुरू केला आहे। आता सुद्धा आपण मोठ्या प्रमाणावर काही अतिक्रमण झाले आहे, त्याच्या अनुषंगाने डिपार्टमेंटल इन्क्वायरी प्रस्तावित केली आहे। आता बजट में मैं अभी ये इन्फॉर्मेशन ऑफ हैंड तो नहीं दे पाऊंगा, बट निश्चितरित्या कारवाई चालू आहे आणि आपल्याला इन्फॉर्मेशन आम्ही उपलब्ध करून देऊ। कांदळवन जे अथॉरिटी आहे त्यांच्याबरोबर आमचा सतत समन्वय चालू असतो। कोकण विभागाचे विभागीय आयुक्त त्यांचे पातळीवर एक समिती गठीत करून आणि तिथून आपण जे समन्वयासाठी जे उपाययोजना आहे ते प्रत्येक बैठकामध्ये ती उपाययोजना निश्चित होते। कांदळवनाचं संरक्षण करायचं असेल तर निश्चितरित्या महानगरपालिका, पोलीस, महसूल विभाग, कांदळवन, फॉरेस्ट डिपार्टमेंट या सर्व डिपार्टमेंटच्या सहकार्य त्यामध्ये आवश्यक आहे, त्याच्याशिवाय तो होऊ शकत नाही। काही भागामध्ये यायला जे वेळ लागतो ते त्या प्रकल्पांची संख्या किती आहे। आप बोलेंगे माळवी साहेब, तुमच्याकडे आहे विषय? जी मला खूप चांगला वाटला की आपण हा पॉइंट हायलाइट करत आहेत। माझी माहितीप्रमाणे 37च तलाव होते, जर 41 आहेत तर मला आवडेल हे 4 नवीन कुठले तलाव आहेत। एक दुसरा की राष्ट्रीय
तलाव संवर्धन प्रकल्प, राज्य तलाव संवर्धन प्रकल्प आणि महानगरपालिकेची निधी या तिघांमार्फत आपण निश्चितरित्या प्रत्येक वर्षी भरपूर काही कामे करत आहोत. एवढाच नव्हे तर MMRDA कडून सुद्धा आपल्याला काही तलावांमध्ये आपण त्यांचं सुशोभीकरण, तिथे पर्यावरण समतोल राखण्याच्या अनुषंगाने जे बेसिक पॅरामीटर्स आहेत त्याच्या अनुषंगाने कारवाई आपण यशस्वीरित्या केला आहे. तलावांचे पाण्याची गुणवत्ता खराब होण्याचा जे सर्वात महत्त्वपूर्ण कारण किंवा त्याच्यामध्ये एल्गी, शैवाल आणि जलपर्णी येण्याचा जे कारण असतो तो म्हणजे ते पाण्याची गुणवत्ता खराब होणे. अर्थात त्या पाण्यात जर आपला सीवेज मिश्रित होत असेल तर निश्चितरित्या तिथे एल्गी तयार होणार किंवा तिथे आपल्याला जलपर्णीचा प्रादुर्भाव दिसू शकते. यामध्ये IIT मुंबई त्यांचा सुद्धा आम्ही अभिप्राय घेत आहोत की जे विविध तलाव आहेत त्यांच्या इंटरलिंकिंग ते कसे झालेले आहेत किंवा तिथे प्रदूषणाचा नेमके स्रोत काय आहे. जसे आपण आता सांगितलं की मासुंदा तलावच्या बाजूला घोड्यांची लीद आहे, पाऊस पडला तर तो लीद पाणीमध्ये जाईल आणि शेवटी तो तलाव घाण होणार आहे. यावर्षी विशेष उपाययोजना आम्ही करणार आहे ज्यामध्ये हे जेवढे तलाव आहेत तिथे किमान बाहेरच्या प्रदूषण नाही पोचला पाहिजे. इंटरनल जे त्याचा ऑक्सिजेशन आहे की तिथे भरपूर मात्रामध्ये फाउंटेन्स लावून किंवा जे लो कॉस्ट आपले मेजर्स आहेत ज्याच्या आधारावर हे त्यामध्ये एअरेशन होत राहिला पाहिजे त्याची आपल्याला खात्री करावी लागेल आणि तो आम्ही करणारच आहेत. आणि हे जे आपले जुने स्थापित तलाव आहेत त्याच्या व्यतिरिक्त जे नवीन तलाव आहेत ते त्यांना आयडेंटिफाय करून त्याचे आत आपल्याला काय उपाययोजना करायची. फॉर एक्झाम्पल जर आपण बघितला तर आपण ग्रीन ट्री फाउंडेशन त्यांची मदतीने बरेचसे तलावामध्ये आपण इंटरव्हेन्शन केलं आहे. जेल तलावमध्ये आपल्याला दिसणार आहे की त्याचा आपण कम्प्लिटली त्याचा कायापलट आपण केला आहे. त्या आधारावर यावर्षी सुद्धा सर्व तलावांवर आपला फोकस राहील. ओके, ठीक आहे. त्यामध्ये जसा मी एक अजून आपल्याला सुचवला ना की CEEW म्हणून जे आमची संस्था आहे ज्यांनी टर्शरी एकच मिनिट जरासा प्लीज. CEEW म्हणून जे संस्था आहे ज्यांनी टर्शरी ट्रीटमेंट प्लांटबद्दल जे बोलले आहेत. सो जे टर्शरी ट्रीटेड वॉटर आहे तो वास्तविकरित्या तो पिण्यास योग्य असा पाणी असतो, परंतु एक सायकोलॉजिकल बॅरियर आहे. आम्ही कोणालाही सांगू शकत नाही की तो पाणी प्या. मात्र तो पाणी CEEW हा सांगितला आहे की त्याचा कमर्शियल वापर जर तुम्ही करू शकले तर अतिउत्तम. कमर्शियल वापर होत नसेल तर तुमचे तलावात सोडा, तुमचे जे लेक्स आहेत त्यामध्ये जर सोडला तर तो पाणी आपोआप रिनोव्हेट होईल. तिथला जे पाणी आहे रिज्युव्हिनेट होणार आहे आणि त्याच्या प्रदूषणाचा जे स्तर आहे तो कमी होईल. तर त्याचाही नियोजन आम्ही यावर्षी करत आहोत. थँक्यू. आपण बाईट ज्यांना तो आत्ताचा विषय नाही आहे रवी, आत्ताचा विषय नाही आहे. आपण पत्रकारांना बाईट्स घ्यायच्या आहेत. एक शेवटचा प्रश्न. हां, जस्ट अ मिनिट, ताई बोलत आहेत. काय आहे तिजोरीमध्ये? अच्छा,